गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. हरि ओम तत्सत. आज आपल्याला 26व्या श्लोकापासून सुरुवात करायची आहे आणि 26व्या श्लोकाला सुरुवात करण्यापूर्वी ब्रह्मस्वरूप हे स्वगत सजातीय विजातीय भेदरहित आणि पुन्हा त्याच्यामध्ये देशकाल वस्तू परिच्छेद नाही, हा विचार इथे 25व्या श्लोकापर्यंत पूर्ण केलेला आहे. आता हा 26वा श्लोक असं सांगतो, याप्रमाणे सत एकमेव व अद्वितीय असल्याचे सिद्ध झाले. परंतु ह्या सिद्धीमुळे काही वादी अत्यंत अस्वस्थ झाले व त्यांनी पूर्वी हे सर्व असतच होते असे वर्णन केले. आता मुख्य इथं 26व्या श्लोकापासून हे पूर्व पक्षी लोक आपल्या पुढे येणार आहेत आणि त्या पूर्व पक्षामध्ये 2 जणांचा विशेषतः इथे विचार झालेला आहे या 5-6 श्लोकांमध्ये. ते एक बौद्ध मत आहे आणि एक नैयायिकांचं मत आहे. दोघंही पूर्व पक्षी आहेत आणि त्यांना आत्मा एकमेव अद्वितीय भेदशून्य सजातीय विजातीय भेदरहित अशा पद्धतीने जी मांडणी केलेली आहे उत्तर पक्षांनी, ती मांडणी काही त्यांना सहन होत नाही. आणि मग अशी मांडणी जेव्हा सहन होत नाही तेव्हा मात्र काय आहे, ते त्यांचं तत्वज्ञान मांडतात. आणि ते त्यांचं तत्वज्ञान मांडताना बौद्ध मत जे आहे ते हे जगत, मुख्य विचार जो आहे तो जगताच्या संदर्भातला आहे, की हे जगत कसं निर्माण झालं त्या संदर्भात मात्र काय होतात, झगडे सुरू होतात, म्हणजे बोलणी सुरू होतात. ब्रह्मस्वरूपामध्ये मात्र काही विशेष बोलण्याचा विचारच नसतो. म्हणून जेव्हा हे जग निर्माण झालं तेव्हा त्या जगता संबंधाचा जो विचार आहे तो मांडताना बौद्ध मतवादी म्हणतात की हे जग शून्यापासून निर्माण झालं. आणि इथे शून्यापासून निर्माण झालं असं जेव्हा बोललं जातं तेव्हा त्यांना आपण जर विचारलं की तुमच्या शून्य शब्दाचा अर्थ काय, तर ते म्हणतात काही नाही. त्या शून्य शब्दाचा अर्थ काही नाही, काही नाही पासून काहीतरी जगत निर्माण झालं असं त्यांचा एक युक्तिवाद आपल्या पुढे येतो. आणि तो युक्तिवाद जेव्हा पुढे येतो त्यावेळी आपण प्रत्येक वेळी विचार करताना जो 25व्या श्लोकापर्यंत केलेला आहे तर तो प्रत्येक वेळेचा विचार असं सांगतो की प्रत्येक पदार्थांमध्ये हा कार्यकारण भाव संबंध असतो. पण हे त्या शून्यवादी कार्यकारण भावाचा कुठलाही विचार करत नाहीत. आणि मग काय होतं, त्यांना हे आपल्या उत्तर मीमांसेने सांगितलेलं जे तत्वज्ञान आहे ते तत्वज्ञान काही सहन होत नाहीत. मग आता काय करतात, तर ते मग शून्याचा विचार मांडतात आणि शून्य शब्दाचा अर्थ असत आणि असत शब्दाचा अर्थ काही नाही. अशा पद्धतीने जेव्हा ते आपल्या पुढे विचार मांडतात तेव्हा मात्र त्यांच्या विचारांचं आपल्याला खंडन करावं लागतं, हा मुख्य विचार आहे. मग इथे खंडन कोणत्या पद्धतीने होतं, तर कोणतीही जड अचेतन वस्तू म्हणजे कुठलीही जड अचेतन वस्तू तिला अधिष्ठानाशिवाय सत्ता नाही. मग अधिष्ठानाशिवाय सत्ता नाही तर मग हे जगत कोणी निर्माण केलं असा जेव्हा विचार मांडायची वेळ येते तर कोणीतरी एका चेतनाने हे जगत निर्माण केलं आणि मग त्या निमित्ताने आपला जो चेतन कारणवाद आहे तो बोलला जातो. पण हा चेतन कारणवादही त्यांना सहन होत नाही. आणि मग जेव्हा सहन होत नाही तेव्हा मात्र ते म्हणतात की तुमचं अव्यक्त सुद्धा कसं आहे ते नाहीच आहे ना. म्हणजे याचा अर्थ काय आहे, अव्यक्त आपण अध्यारोपित भाषेत स्वीकारलेलं आहे. त्याचा अर्थ आपण त्याला अव्यक्ताला म्हणजे बीजरूपात सृष्टी साठवली जाते तेव्हा त्या अव्यक्ताला आपण एक अध्यारोपाची एक संकल्पना मांडलेली आहे. पण ती अध्यारोपाची संकल्पना ही त्यांना सहन होत नाही. आणि अध्यारोपाचा विचार करताना एक गोष्ट पुढे येते की जे मुळात नाहीच, हा जो विचार आपल्या उत्तर मीमांसेने मांडलेला आहे ते आपण केवळ त्या स्वीकारतो. का स्वीकारतो, तर जसं बीजगणितामध्ये आपल्याला एखादं उदाहरण सोडवायची वेळ येते तेव्हा आपण क्ष ही किंमत धरतो. तसंच काही जे मुळात नाहीच तर त्याचं अस्तित्व आपण कल्पित रूपाने स्वीकारतो, त्याला अध्यारोप असं म्हणतात. आणि मग त्या कल्पित अध्यारोपाच्या आधारे आपण ते अध्यारोपित पदार्थ सगळे मिथ्या आहेत असं ठरवतो आणि मग मिथ्या पदार्थ ठरवून अज्ञानाची निवृत्ती होते आणि आपल्याला आपल्या आनंदाचा अनुभव येतो. पण हे जे पूर्व पक्षी आहेत यांना मात्र हा चेतन कारणवाद पसंत पडत नाही, अध्यारोपाची प्रातिभासिक सत्ता त्यांना पसंत पडत नाही आणि मग ते आपलं त्यांना त्यांचं शून्यवादाचं म्हणणं पुढे रेटतात. मग या शून्य वादाच्या अवस्थेला एक दृष्टांत दिलाय. तो दृष्टांत हा
27वा श्लोक असं सांगतो की समुद्रात बुडालेल्याची इंद्रिय जशी व्याकुळ होतात तशीच ब्रह्म अखंड व एकरास आहे हे ऐकून त्यांची बुद्धी कुंठित होऊन भयभीत होते. मुख्य हे जे पूर्व पक्षी आहेत त्यातले त्यात हे बौद्ध मतवादी किंवा क्षणिक विज्ञानवादी, त्यांचं म्हणणं असं आहे की एका क्षणात पदार्थ निर्माण होतो, एक क्षण टिकतो आणि एका क्षणात त्याचं अस्तित्व संपतं. आता हाही वाद पुढे टिकतोय का नाही लक्षात घ्या. आपल्या शरीराचाच विचार केला तर ते एका क्षणात निर्माण होतं, हा विचार केला तर आपल्याला लक्षात येतं की पूर्व कर्मांचं ते मोठं पाठबळ असलेला तो विचार असतो आणि त्यातून मला हे शरीर मिळतं. बरं ते एका क्षणभरच टिकतंय का? नाही, ते अनेक क्षण टिकतंय. आणि पुन्हा काय आहे, एका क्षणात येणं, एक क्षण टिकणं आणि ते पुढच्या क्षणाला निघून जाणं, असा 3 क्षणातला जो खेळ आहे तो बौद्ध मतवाद्यांचा म्हणजे क्षणिक विज्ञानवादीवाल्यांचा आहे विचार. पण इथे आहे, म्हणून इथे विचार काय होतो की अशा क्षणिक विज्ञानवाद्यांना की आपलं शरीर आहे, ही सृष्टी आहे, ही अनेक वर्ष टिकत असलेली दिसत आहे, तरी सुद्धा हे त्यांना मान्य होत नाही. म्हणून इथे त्याला दृष्टांत दिला की समुद्रातील खोल पाण्यात बुडालेल्याचे प्राण कासावीस होतात. त्याला श्वास घेता येत नाही आणि श्वास घेता येत नसल्यामुळं तो कासावीस होतो, जीव भयभीत होतो. तसाच काहीसा प्रकार या पूर्व पक्षी लोकांचा आहे. त्यांना आत्मा सद्घन, चितघन आणि आनंद घन म्हणजे सतरूप, चिद्रूप, आनंदरूप आहे आणि हे त्याचे अंश नाहीत, हे आपण ऑलरेडी सिद्ध केलेलं आहे. म्हणून अशा पद्धतीने हा आत्मा निरंश असलेला सद्रूप, चिद्रूप आणि आनंदरूप आहे आणि तो मी आहे. तो त्याला कोणाचा आधार नाहीये, तो कोणाचा आधार नाहीये. कल्पित रूपाने तो आधार आहे, पण वास्तवात तो कोणाचाही आधार नाही आणि त्यालाही कोणाचा आधार नाही. पण इथे काय आहे, निराधार म्हणायची वेळ आली की इथे व्याकुळता येते. निराधार म्हणायची वेळ आली की भीती वाटायला लागते. आत्मरूपाने मी निराधार आहे. लक्षात घ्या, मला कोणाचा आधार नाहीये, पण व्यावहारिक सत्तेमध्ये मात्र मला अनेक जणांचे आधार आहे असं आपण मान्य करूया. पण इथे मला कोणाचा आधार नाहीये, मी निराधार आहे, अशी जेव्हा संकल्पना अद्वैत चिंतनात मांडली जाते त्यावेळी त्या साधकाला आनंद होतो की ज्यावेळी मी आधार नाहीये असं जेव्हा म्हणतो त्यावेळी काय होऊन जातं, मी निराधार ठरतो आणि निराधार हा शब्द एकमेव अद्वितीयाशी जोडला गेलेला आहे. अशा पद्धतीने निराधार हे सुद्धा एक प्रकारे स्वरूप लक्षणच तयार झालेलं आहे, हा विचार करता येतो. पण या पूर्व पक्षी लोकांना हा काही विचार करता येत नाही. म्हणून इथे काय आहे, हे असे पूर्व पक्षी दुबळे आहेत असा विचार पंचदशीकारांनी मांडलेला आहे आणि तो वास्तवात खरा आहे, ही भूमिका आपल्या पुढे येते. आता तो 28वा श्लोक जो आहे तो असं सांगतो, साकार ब्रह्माच्या ठिकाणी निष्ठा ठेवणाऱ्या अन्य साधकांना निर्विकल्प समाधीचे मोठे भय वाटते असे गौडपादाचार्य म्हणतात. आता हे जे गौडपादाचार्यांच्या ज्या कारिका आहेत त्यातलं म्हणणं आहे. आता हे गौडपादाचार्य हे श्री शंकराचार्यांचे श्रीगुरु. आता शंकराचार्यांनी अद्वैत तत्वज्ञान मांडलं, आता मग गौडपादाचार्य कसे काय द्वैती तत्वज्ञान मांडतील? त्यांनीही अद्वैत तत्वज्ञान मांडलेलं आहे, पण कळून घेण्याची क्षमता नसणे हा पूर्वपक्षी लोकांचा विचार आहे. कारण एकदा मी माझ्या श्रीगुरूंबरोबर चर्चा करताना म्हणालो की ते संपूर्णपणे त्या कन्सेप्टचा विचार करत नाहीत. पूर्वपक्षी लोक ते एखादं वाक्य त्यातलं घेतात त्या उपनिषदांमधलं आणि ते वाक्य विथ रेफरन्स टू व्हॉट, काय बोललंय याचा विचार कधीच करत नाही आणि मग पुन्हा मात्र ते स्वतःचा अर्थ त्या वाक्याला जोडतात आणि ते आपलं मत मांडतात आणि अशा पद्धतीने ते अर्थहीन बोलणी करत असतात. हाच त्याचा एक विचार आपल्या पुढे येतो. म्हणून इथे ही गौडपादाचार्यांची जी टीका आहे तो सगुण साकाराचा विचार सांगणारी आहे. आपल्याला लक्षात ठेवायचं की ते हे जे सगुण साकाराचा जो विचार आहे त्या गौडपादाचार्यांना निर्गुण ब्रह्माचाही अनुभव होता आणि ते निर्गुण ब्रह्माचा अनुभव अंतःकरणात असून सुद्धा ते सगुणालाही तेवढंच महत्व देत होते. आणि असं सगुणाला महत्व देऊन त्यांनी काय केलं की सगुणाचे आधारे निर्गुण पाविजे निर्धारे सारासार विचारे संता संगे, त्यातला सगुणाचा आधार जो आहे तो उपासनेसाठी घेतलेला आहे आणि तो उपासनेने आपलं चित्त शुद्ध आणि शांत होतं आणि त्या सगुणाच्या निमित्ताने आपण निर्गुण ब्रह्माचा अनुभव घेऊ शकतो. आणि त्या निर्गुण ब्रह्माचा अनुभव घेतल्यानंतर मात्र मग मी जेव्हा सगुणाकडे पाहण्याची माझी वेळ येते तेव्हा सगुण आणि निर्गुण एकू गोविंदू रे हा ज्ञानदेवांनी सांगितलेला विचार तिथे स्पष्ट होतो. कारण हे सगळे अद्वैत तत्वज्ञान मांडणारे संत आहेत. पण जेव्हा मात्र त्या उपासकाला
काही साधकांना असा शब्द इथे बोललेला आहे, तर त्यांना निर्विकल्प समाधीचं मोठं भय वाटतं. कारण जेव्हा त्या उपास्य देवतेची उपासना करत असतो, तेव्हा त्याचा शरीर भाव जर का गेलेला नसेल, तर तिथे काय होऊन जातं, ती शरीर सत्यत्व भ्रांती त्या निर्विकल्प समाधीच्या आड येते. आणि या निर्विकल्प समाधीतच निर्विकल्प समाधी माझी लागली आणि त्या निर्विकल्प समाधीतच माझा देह पडला, तर मी काय करायचं? आता या कल्पनेने ते व्याकुळ होतात आणि त्या निर्विकल्प तत्वापर्यंत ते जाऊन पोहोचत नाही. म्हणून या पूर्वपक्षी लोकांची किंवा असा पूर्व पक्ष आपल्या अंतःकरणात असलेल्या मंडळींची सुद्धा अशी मोठी पंचाईत होते. म्हणून इथे प्रत्येक तत्वज्ञान जे या पंचदशीकारांनी मांडलं आहे, ते मांडलं गेलेलं तत्वज्ञान मुळातूनच आपल्या साधनेला अनुकूल अशा पद्धतीने मांडलेलं आहे. आणि ते अनुकूलता जे मांडलेलं जे तत्वज्ञान आहे, ते मी स्वीकारायला पाहिजे. आणि ते जसं आहे तसं स्वीकारून मी जर अभ्यास केला, तर माझ्या आनंदाकडे जाण्याची खरी काय आहे, व्यवस्था ही प्रशस्त होण्याची व्यवस्था असते. पुढचा जो 29वा श्लोक आहे, तो असं सांगतो, ह्या अर्थाचा कारिकेतील श्लोक जो आहे, त्याचा एक इथे स्पष्ट उल्लेख आहे. अस्पर्श योग नावाचा योग द्वैताचा आधार घेणाऱ्या इतर योग्यांना लाभणे फार कठीण आहे. कारण वास्तविक भयरहित असणाऱ्या या योगाचे त्यांना भय वाटते. म्हणून हा अस्पर्श योग जो आहे, तो एकमेव अद्वितीयाशी एकरूप होण्याचा योग आहे. तो एकमेव अद्वितीय योग आहे असंच बोलावं लागेल. त्याच्यामध्ये द्वैत नाहीये. आपल्याला लक्षात घ्या, अस्पर्श योगामध्ये मी आत्मरूप आहे हा विचार मांडला गेलेला आहे. आणि तो विचार असं सांगतो की जेव्हा मी आनंदाशी एकरूप होतो आणि त्या आनंदाशी एकरूप झाल्यानंतर जेव्हा मी या जगाकडे बघतो, तेव्हा सर्व ठिकाणी आनंदच भरलेला असतो. पण मात्र जसं हे व्याकुळता जी आहे, ती पाश्चात्य प्राध्यापकांची सुद्धा आहे. त्या जोग महाराजांच्या पंचदशीत म्हणलेलं आहे की पाश्चात्य जी मंडळी आहेत, ती ईश्वराचं स्वरूप साकार आहे असं समजतात. आणि अद्वैत चिंतन करणारी जी मंडळी आहेत, तो सगुण निराकार आहे अशा पद्धतीने ते स्वीकारलेलं असतं. म्हणून इथे काय होतं, त्या शंकराचार्यांच्या गौडपादाचार्यांच्या श्रीगुरूंवर म्हणजे शंकराचार्यांच्या श्रीगुरूंवर हे आरोप लादले जातात. म्हणून इथे आपल्याला समजून घेताना हा स्पर्श योग जेव्हा आपल्याला ऍक्च्युअल मध्ये अनुभवायची वेळ येते, तेव्हा मात्र हा असा स्पर्श योग या द्वैती आणि द्वैत मानणाऱ्यांना तो अशक्य आहे. ज्ञानदेव सुद्धा म्हणतात की दुजे जवळ घडे तव तव संसार भय जोडे. जेव्हा जेव्हा माझ्या अंतःकरणात दुसरा सिद्ध होतो, तेव्हा तेव्हा मला या देहादिक प्रपंचाची म्हणजे या संसारातल्या पदार्थांची भीती वाटते. आता भीती काय आहेत की ते जे पदार्थ आहेत माझ्याजवळ आता अस्तित्वात असलेले, ते गेले तर माझं कसं होईल. असे इतके विचार असतात अफाट अंतःकरणामध्ये की ते आपल्याला कळतच नाही. आणि असा हा दुजा जो विचार आहे तो दुसरं द्वैत निर्माण करतो. आणि द्वैत निर्माण झालं की मग काय आहे, द्वितीयाद्वै भयम भवती. म्हणजे या दुजेमध्ये आपल्याला भीती वाटते आणि ती भीती वाटताना मात्र कशी असते, ती काहीही प्रकारे असते. उद्या या जगातलं पाणीच संपून गेलं तर, उद्या या जगातलं पेट्रोलच संपून गेलं तर, हे असे सगळे विचार नको तितके असतात आणि ते सगळे द्वैतातले असतात. आणि अशा पद्धतीने काय आहे, त्यांना दुजेचं खंडन करायचं आहे हे लक्षातच येत नाही. दुजे खंडे तरी अवघा हरी दिसे. मुख्य मुद्दा काय आहे, त्या द्वैताचं जर का खंडन झालं, आणि त्या खंडन शब्दाचा अर्थ बाधित आहे, पण द्वैत जर बाधित झालं तर मग काय होतं, त्या अद्वैत विचारांचा जो उत्तर मीमांसेचा विचार आहे त्याचं म्हणणं स्वीकारल्यासारखं होतं. मग हे काय होतात, हे द्वैती जे मंडळी आहेत किंवा ही योगी जी मंडळी आहेत, ती काय होऊन जातात, त्याचं खंडन करायला भीतात. आणि ती भीतात या शब्दाचा अर्थ त्यांना हरीचीच भीती वाटते असं माझ्या श्रीगुरूंनी प्रतिपादन केलंय. कारण प्रत्येक व्यक्ती जर एका लेव्हलवर आली आणि प्रत्येक व्यक्तीमध्ये जर का हरिरूपाने समानता म्हणजे एकरूपता असेल, तर प्रत्येक व्यक्तीत मला हरी पाहायला काय अडचण. पण इथे मला जर का दुसऱ्याचा द्वेष करायचा असेल, दुसऱ्यांच्या तत्वज्ञानाचं खंडन करायचं असेल, तर ते खंडन करताना सुद्धा काहीतरी लॉजिकल थिंकिंगनी बोललं पाहिजे. पण इथे लॉजिकल थिंकिंग काही वापरायचं नाही, कुठला तरी एक तुकडा उचलायचा आणि तो आपला काय करायचा, वापरायचा. ते अशा पद्धतीने जीवन आनंदाचं होण्याची व्यवस्था नाहीये. म्हणून आता भगवान शंकराचार्य हे वेगळ्या शब्दात सांगतात आणि तो 30वा श्लोक असं सांगतो की याप्रमाणे भगवत पूज्यपादही कोरडे तर्क
करण्यात पटाईत असलेल्या माध्यमिकांना ते या अचिंत्य सद्रूप आत्म्याविषयी भ्रमिष्ट झाले आहेत असे म्हणतात. म्हणून असे जे पूर्वपक्षी लोक आहेत, क्षणिक विज्ञानवादी किंवा हे माध्यमिक, आता ह्यांना सुद्धा काय आहे, यांचाही तर्क कोरडाच आहे. आणि हा कोरडा तर्क या शब्दाचा अर्थ अनुभव शून्य. आता इथे आपण जेव्हा अभ्यास करतो तेव्हा आपली जी काय अभ्यासाची मांडणी आहे ती पक्की आहे, की ते ब्रह्मस्वरूप आहे. त्याला म्हणूया आपण एक संकल्प निर्माण झाला कल्पित रूपाने, आणि तो एकोम बहुश्याम नावाचा कल्पित संकल्प निर्माण झाला आणि त्यातून ईश्वर निर्माण झाला. त्यांनी हे जगत निर्माण केलं आणि पुन्हा काय आहे, त्या जगताची ती एक जी विचारधारा आहे, पंचमहाभूतांनी भरलेलं जगत, अशी एक पुढे आपल्या पुढे मांडली गेलेली. म्हणजे हे जे काय बोलणं आहे हे केवळ कोणासाठी मांडलंय, तर ज्याला जग नावाची गोष्ट दिसते त्याला. आणि त्याच्या पुढे ही संकल्पना मांडली आणि पहिलं वाक्य त्यांचं आहे उत्तरमीमांसेचं, की वास्तवात जगत झालेलंच नाही. आणि हे झालेलंच नाही, पण तू झालंय असं म्हणतोय, म्हणून आम्ही तुझ्या पुढे हे मांडतो. पण हा तर्क जो आहे, ते तर्क म्हणजे हा जो विचार आहे, श्रुती विचार, हा श्रुती विचार काही या द्वैती लोकांना मान्य होत नाही. आणि मग ते अचिंत्य असलेलं जे सद्रूप आनंदरूप तत्व आहे त्याच्याविषयी ते भ्रमिष्ट असतात. म्हणजे त्यांना आत्मस्वरूप काही केल्या कळत नाही. म्हणून आपला अभ्यास करताना आपण काही गृहीत गोष्टी धरून बोललेलो आहे. आपण श्रुतीला अंतिम प्रमाण मानलेलं आहे आणि श्रुतीनंतर पुन्हा भगवान श्रीकृष्ण अंतिम प्रमाणाचा विषय आहे. आणि त्यांनी लिहिलेले ग्रंथ, मुख्य त्यांनी लिहिलेला भगवद्गीता हा ग्रंथ आहे. आणि मग त्यांनाच फॉलो करणारे आमचे संत श्री गुरु आहेत. आणि त्यांच्या आधाराने आम्ही हे सगळं बोलतोय. म्हणून आम्हाला प्रमाण आहे, यांच्या मागे प्रमाण नाही. प्रमाण शब्दाचा अर्थ श्रुती प्रमाण. आमच्या प्रत्येक बोलण्याला आधार आहे. प्रमाण शब्दाचा अर्थ आधार सुद्धा घेता येतो. म्हणून इथे काय आहे, आपल्याला श्रुतीचं मनोगत समजून घेण्यातच आपलं हित आहे. पण ते सोडून मी जर का भरकटणारा तर्क करीत असेल तर तो माझ्या हिताचा नाही, एवढं कळलं तरी काम झालं. म्हणून आपण इतर ठिकाणी भरकटणारा तर्क करण्याची गरज नाहीये. जोपर्यंत मला एखादा ग्रंथ पूर्णपणे आत्मसात होत नाही तोपर्यंत मी त्याच ग्रंथाचा वारंवार अभ्यास करावा. आता वारंवार अभ्यास केल्याने मला तो ग्रंथ कळण्याची व्यवस्था असते. आणि तो सुद्धा त्या ग्रंथकारांनी ज्या पद्धतीने, मुख्य मुद्दा आहे इथे फक्त अद्वैत तत्वज्ञान मांडणाऱ्या ग्रंथकारांचा विचार आहे. अद्वैत तत्वज्ञान मांडणारे ग्रंथकार जे आहेत तेच तेवढे आपल्याला ग्राह्य आहे. ते सोडून जेव्हा हे असे शुद्ध माध्यमिक, हे माध्यमिकांचे किंवा हे क्षणिक विज्ञानवादी किंवा हे बौद्ध मतवादी, हे सगळे काय आहेत, हे सगळे पूर्वपक्षी लोक आहेत. यांना यांच्याच तत्वज्ञानाला काही बोलणं काही आहे का नाही असं वाटायला लागतं. म्हणजे त्यांच्या बोलण्याला काही आधारही नसतो, काही नसतो. केवळ कोरडा शुष्क तर्क करतात. याच्यापेक्षा ते जास्त बोलूच शकत नाही. पुढचा जो श्लोक आहे 31वा, हे अज्ञानाच्या अंधाराने ग्रासलेले बौद्ध केवळ मूर्खपणामुळे श्रुतीला न मानता केवळ तर्काच्या डोळ्याने पाहतात व शून्यवादी बनतात. आता इथे मूर्ख शब्द हा अज्ञानाचा विचार आहे. म्हणून हे काय होतात, हे अज्ञानाच्या अंधकाराने ग्रासलेले मूर्ख लोक आहेत. म्हणून त्यांच्या वाटेला मी जाणं नाही. मागच्या एका चिंतनामध्ये एकांनी प्रश्न विचारला होता, हे पूर्व पक्षाचं मत कळत नाही. ते नाही कळलं तर एक वेळ चालेल, पण उत्तर पक्षाचं मत जे आहे की एक ब्रह्मच एकमेव अद्वितीय आहे आणि ते माझं स्वरूप आहे. ब्रह्म सत्य, जगत मिथ्या, जीव ब्रह्मैव नापरा. हा जीव ब्रह्म रूपच आहे. या दोनच वाक्यांमध्ये हा आपला सगळा सिद्धांत आहे. आणि म्हणून पूर्व पक्ष हा आपल्याला नाही कळला तरी चालेल, इथे आलाय म्हणून मांडावा लागतो. वास्तवात ज्ञानेश्वर माऊली घ्या किंवा समर्थ रामदास स्वामी घ्या, या शून्यवाद्यांचं खंडन करताना ज्ञानदेवांनी एक ठिकाणी फक्त एक ओबीचा विचार केलेला आहे. आणि आता बौद्ध मत काय आहे, त्या गणपतीचा तुटका दात हे बौद्ध मत म्हणजे खंडित मत दाखवत आहे. एवढाच फक्त विचार मांडलेला आहे, त्यापेक्षा कुठलाही विचार संतांनी केला नाही. पण जेव्हा प्रक्रिया ग्रंथ अभ्यास करायची वेळ येते तेव्हा मात्र हे पूर्वपक्षी लोक, त्यांचाही थोडासा विचार करावा लागतो. कारण असं कुठेतरी मत माझ्या अंतःकरणात असेल तर तेही निघून गेलं पाहिजे. म्हणून इथे काय आहे, हा वरील विचार मुख्य विचार आहे की मूर्ख असं म्हणण्याचा जो विचार आहे तो कदाचित काय होईल, तो एखाद्याला जरा हार्श वाटेल.
की काय वाटेल की बाबा रे, हे जे अद्वैत संत जे आहेत हे असं का बोलतात. त्या शुष्क तर्क किंवा स्वतःचीच फरफट करून घेणारे हे जे पूर्व पक्षी आहेत ते कसं आहेत, ते या पद्धतीने आनंदाशी एकरूप होऊ शकणार नाही. म्हणून त्यांचं तत्वज्ञान आहे ते केवळ तत्व विसंगत आहे. ते त्यांना कुठलाही काय म्हणूया आधार नाही तत्वज्ञानाला, असं अर्थहीन बोलणी करतात. म्हणून इथे काय आहे, व्यावहारिक सत्तेत जे काय जग आहे ते केवळ कल्पित रूपाने भासतं आहे आणि त्याचं अधिष्ठान सतरूप ब्रह्म आहे हा विचार त्यांना पटतच नाही. कारण त्यांच्या लेखी कार्यकारण भाव संबंध नावाची गोष्टच नाही. कारण इथे कोणतीही वस्तू जेव्हा माझ्या पुढे येते तेव्हा ती कार्यकारण संबंधाने येते. जेव्हा घट हे कार्य असेल तर त्याचं कारण माती आहे. म्हणजे त्या माती उपहित चैतन्याच्या अस्तित्वावर हा घट भासतो. अशा पद्धतीने आहे. म्हणून माती उपहित चैतन्य अधिष्ठान ठरतं आणि हा घट कार्यरूपाने भासणारा पदार्थ ठरतो. तसाच जगत कार्यरूपाने भासणारा पदार्थ आहे आणि त्याचं अधिष्ठान मात्र ब्रह्मतत्व आहे. पण आता या शून्यवाद्यांना शून्य शब्दात ते म्हणतात की या जगाचं अधिष्ठान शून्य आहे आणि शून्य शब्दाचा अर्थ काही नाही. आता काही नाही हे काहीतरी आहे, कल्पित रूपाने आहे, अशा पदार्थाचं अधिष्ठान कसं काय होणार. पण काय आहे हा तर्क तिथे मांडलेला आहे. ज्यावेळी खंडनाचा विचार येईल त्यावेळी तो खंडनाचा विचार पूर्ण होईलच. आता शुद्धवाद्यांना निरुत्तर करण्यासाठी तर्कशुद्ध मांडणी करतात आणि ती तर्कशुद्ध मांडणी आता इथून पुढे सुरू झालेली आहे. शून्य होते या तुझ्या विधानाने तू शून्याचा अस्तित्वाशी संयोग सांगतोस की शून्यच अस्तित्व रूप आहे असं सांगतोस. पण या दोन्हीमध्ये व्याघात हा दोष असल्याने दोन्ही पक्ष संभवत नाही. मुख्य विचार काय आहे की आता बोलणं कसं पाहिजे, बोलणं तुमचं सुसंगत असलं पाहिजे. एखादी गोष्ट आपल्याला जी सिद्ध करायची असते ती प्रथम वाक्य बोललं गेलं पाहिजे, नंतर मध्ये जी काय चर्चा करायची आहे ती त्या वाक्याला धरून केली पाहिजे आणि त्यानंतर मुख्य विचार जो आहे त्यानंतर जे मला सिद्ध करायचं आहे त्याच्याशी माझं सगळं बोलणं वगैरे सगळं सुसंगत असलं पाहिजे. पण होतं काय की माझं बोलणंच बोलण्यात नसतं. म्हणजे याचा अर्थ काय होऊन जातो की समजून घ्या की याचा अर्थ असा होतो की माझा बोलण्यातच बोल नाही. त्यालाच वदतो व्याघात असा दोष म्हणतात. की इथे त्यांनी प्रश्न विचारलाय की तुझं शून्य नावाचं जे तत्व आहे त्याचं अस्तित्व आहे काय. मुख्य मुद्दा काय आहे, अस्तित्व आहे काय. आणि अस्तित्व आहे तर मग शून्य शब्दाचा अर्थ तू काही नाही असं कसा सांगतोस. हा विचार आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. आणि मी जर शून्य शब्दाचा अर्थ काही नाही अशा पद्धतीने जर बोलत असेल तर माझा बोलण्यात बोल नाही असा त्याचा अर्थ होतो. म्हणून इथे सांगून दिलेलं आहे की माझी आई वंद्या आहे अशा पद्धतीने माझं ते बोलणं होतं. म्हणजे हे शून्यवादी असे अर्थहीन बोलण्यात पटाईत असतात. म्हणून इथे काय आहे, फक्त असतच होते. आता असतच होते तर मग असतच्या सत्तेवर हे कल्पित रूपाने भासणार थोडं का होईना सत्सतासत विलक्षण अनिर्वचनीय अस्तित्व असलेलं जगत हे कसं काय त्याच्यावर भासायला लागलं. म्हणजे कुठलाही कार्यकारण भाव संबंध इथे येत नाही. म्हणून शून्य शब्दाचा अर्थ काही नाही हा कसा काय करायचा. बरं शून्याचं तू जर का अस्तित्व स्वीकारलं तर मग आमचं म्हणणं आहेच आहे ना. तू शून्याचं अस्तित्व स्वीकारत असतील तर मग काय अडचणच नाही. तू ब्रह्मस्वरूपाला स्वीकारलेलंच आहे. अस्तित्व स्वीकारलं की ब्रह्मस्वरूपाला स्वीकारल्यासारखं आहे. म्हणून इथे काय आहे, शून्यच अस्तित्व रूप आहे असे म्हणावे तर त्याच्या असणेपणाने त्याचे शून्यत्वच नष्ट होते. मग शून्याचं अस्तित्व स्वीकारलं की संपलं. मग काय आमचं म्हणणं नाहीये. म्हणून इथे काय आहे, कारण आम्ही तुला परत पुढे प्रश्न करू की तू शून्याचं अस्तित्व स्वीकारलं, शून्य आहे असं जर म्हणत असशील मग तो आहे म्हणणेपणा कुठून आला. तर ते सतरूप सत्य म्हणजे त्या आत्मस्वरूपाच्या सत्तेवर आला. म्हणून तुझं शून्य हे शब्द बोलणे सुद्धा सिद्ध होत नाहीत. अशा पद्धतीने आपल्याला हे तत्वज्ञानाचा विचार करता येतो. जे काही नाही ते आहे असा व्याघात दोष आहे. म्हणून इथे शून्यत्वच विचार नष्ट होतो. आणि मग पुढे म्हणतात पंचदेशीकारांचा व्याघात दोषाचा दृष्टांत इथं पंचदेशीकारांनी दिलाय. सूर्यावर अंधार पसरत नाही हा 33व्या श्लोकाचा विचार आहे. तसेच सूर्याचे अंधार हे रूप नाही त्याप्रमाणे अस्तित्व व शून्य
यांचा सूर्य व अंधार याप्रमाणे विरोध असताना शून्य होते असे कसे म्हणतो? सूर्य व अंधाराचा संयोगही नाही व अंधार हे सूर्याचे स्वरूपही नाही. अस्तित्व व शून्य यांच्या बाबतीत असेच समजावे. म्हणून तुमचं बोलणं हे विसंगत आहे हे समजावून सांगण्यासाठी तुमच्या बोलण्यामध्ये बोल नाही हे समजावून सांगताय. आता सूर्यावर अंधार नाहीच आहे, मग त्या सूर्याचा आणि अंधाराचा संयोग संबंध कुठून आणायचा? म्हणजे इथे काय होतं की इथे विरोध बोलणं जे आहे ते कसं काय शक्य आहे? आता सूर्याला अंधार ठाऊकच नाहीये, मग असं तुझं बोलणं आहे म्हणून अस्तित्व आणि शून्य यांचा सूर्याच्या आणि अंधाराप्रमाणे विरोध आहे. म्हणजे अस्तित्व शब्दाचा अर्थ ते सत्रूपता आहे. कल्पित रूपाने का होईना जगाचं अस्तित्व स्वीकारलं गेलेलं आहे, म्हणजे त्याला तरी थोडं अस्तित्व दिलं गेलेलंच आहे. बाधितानुवृत्तीने का होईना अस्तित्व दिलं गेलंच आहे. अशा पद्धतीने तो विचार आहे. मग ते असं जे काय बोलणं आहे की उजेडाच्या ठिकाणी अंधार आहे, सूर्याच्या ठिकाणी अंधार आहे, इतकं ते विसंगत बोलणं आहे. म्हणून इथे काय आहे, सूर्याच्या आणि त्या अंधाराचा कुठला संबंधही नाही. तसंच ते तुझं अस्तित्व व शून्य यांच्या बाबतीत तसंच समजावं. म्हणून इथे आपल्याला समजूनच घ्यायची गरज असेल तर जेव्हा जेव्हा अस्तित्व स्वीकारलं जातं तेव्हा तेव्हा ब्रह्मस्वरूपाचा विचार हा प्रामुख्याने पुढे येतो आणि केवळ त्याचंच अस्तित्व सगळीकडे आहे. हा विचार पुढे पुढे तो इतका मोठा होत जातो की आपल्याला लक्षात येतं की सूर्याची किरणं ही सूर्यापेक्षा वेगळी नाहीतच. आता सूर्याची किरणं ही सूर्यापेक्षा वेगळी नाहीत तर तो अंधार नावाची गोष्ट किती लांबचा विचार आहे. पण काय आहे, त्यांची शंका काही संपत नाही. मग आता ते शंका म्हणतायत, विचारतायत, वरील प्रमाणे तुमचे मत मान्य केले तर तुमच्याही मतात ब्रह्मवस्तू अखंड व भेदशून्य असताना तिच्यामध्ये आकाशाधिक भिन्न वस्तू सांगितलेल्या आहेत, तेथे भेदशून्य ब्रह्मवस्तूत भेद सांगणे असा व्याघात दोष येत नाही काय? हा पूर्व पक्षाने केलेला प्रश्न आहे. आणि ते असं म्हणतायत की तुमचं म्हणणं जर आम्ही मान्य केलं तर मात्र आता ते ब्रह्म जे आहे ते अखंड आणि भेदशून्य आहे. मग त्याच्यावर या आकाशादिकांचा जो विचार मांडलाय तुम्ही तो भिन्न वस्तूंचा आहे आणि तो भिन्न वस्तूंचा असल्यामुळे या भेदशून्य ब्रह्मवस्तूत हा भेद सांगितला असं काही होत नाही काय? आता त्याचंही उत्तर मात्र दिलेलं आहे. ते उत्तर असं सांगतंय, आकाशादिकांची नामे व रूपे यांची मायेमुळे कल्पना होते. शून्यालाही असे नामरूप असेल तर ते चिरंजीव असू दे. मुख्य जो विचार आहे की आम्ही जेव्हा या ब्रह्मस्वरूपाच्या सत्तेवर आकाशादिकांचा भ्रम होतो, म्हणजे आकाशादिक हे निर्माण होतात, ते कोणामुळे होतात? तर मध्ये माया नावाचं तत्व आम्ही गृहीत धरलेलं आहे. त्याचा तुम्ही विचारच केला नाही. ते ईश्वराने, माया शब्दाचा अर्थ ईश्वर आहे. म्हणून इथे काय आहे, त्या ईश्वराने हे जगत निर्माण केलं, ते ब्रह्मस्वरूपाच्या सत्तेवर झालं. मग ब्रह्मस्वरूपाला स्फुरण जे झालेलं आहे ते कल्पित रूपाने आहे, की केवळ या जगाची संगती समजावून सांगण्यासाठी सांगितलेलं आहे. म्हणून इथे काय आहे, त्यांनी प्रश्न केलाय उत्तर पक्षांनी, शून्य हे नाम व त्याचे शून्य हे रूप जर मायेमुळे कल्पित असेल तर मिथ्या नामरूपांच्या प्रचंड गर्दीमध्ये एकाची भर पडली तर काय फरक पडला? मुख्य विचार काय आहे की आपल्याला हे जे नामरूपांचं अस्तित्व आहे ते ब्रह्मस्वरूपाच्या सत्तेवर आहे, पण ब्रह्मस्वरूपाचा आणि त्या नामरूपात्मक पदार्थांचा संबंध कल्पित रूपाने आहे. असा जो विचार आहे तो ते गृहीत धरतच नाही. म्हणून इथे काय आहे, तुम्ही विचार करा, हा मुख्य विचार आहे की तुम्ही पूर्वपक्षी लोक विचार करा की आमच्या मांडणीचा विचार करा आणि ती मांडणी संपूर्ण लक्षात घ्या आणि मग बोला. आणि तुम्ही जर का त्या शून्याला आणि त्या पुन्हा अस्तित्वाला जर का तुम्ही अस्तित्वच दिलं तर त्याला ब्रह्मस्वरूपाच्या सत्तेमुळे अस्तित्व मिळतं. आणि मग जर का अस्तित्वच जर का स्वीकारलं तुम्ही आमच्या पद्धतीने तर मग आमचा सिद्धांत स्वीकारल्यासारखा आहे. म्हणून इथे काय आहे, शून्य हे नामरूप कल्पित मानले तर तुमचा सिद्धांत चुकीचा ठरून तुम्ही आमचा सिद्धांत स्वीकारल्यासारखे होते. मुख्य मुद्दा काय आहे, नामरूप जर कल्पित आहे असं जर का ठरलं तर मग त्याचं अधिष्ठान ब्रह्म आहे, मग हे आमचं म्हणणंच आहे. मग त्याच्यावर पुन्हा आता शंका यांनी केलेली आहे, शून्याचे नाम व रूप जर कल्पित असेल तर सतचे नाम रूपही कल्पित म्हणावे लागेल, कारण सर्वच नामरूपे तुम्ही कल्पित मानता. आता पुन्हा त्या पूर्व पक्षाचं म्हणणं आहे, मग सत तुमचं सतरूपही कल्पित आहे.
जर का नामरूप जर का कल्पित असतील तर ते सत हे शब्द म्हणजे सत हे ब्रह्म सुद्धा कल्पित आहे. आता त्याच्यावर मात्र या 35व्या श्लोकामध्ये खूप विचारपूर्वक उत्तर दिलेलं आहे. सत हे नाम व रूप ही दोन्ही कल्पित मानली तर ती कल्पना कोणाच्या अधिष्ठानावर झाली हे सांग. कारण अधिष्ठाना वाचून कल्पनारूप भ्रम कधी होत नाही. मुख्य विचार काय आहे, जे भ्रमित पदार्थ असतात म्हणजे जे भ्रमात भासणारे पदार्थ असतात त्यांना अधिष्ठानाशिवाय सत्ता नसते आणि ते सुद्धा अधिष्ठान चेतनच आहे. कारण आपल्या विचारसागरच्या अभ्यासामध्ये दुसऱ्या तरंगात मात्र हे सिद्ध केलेलं आहे की कोणताही जड अचेतन पदार्थ दुसऱ्या जड अचेतन पदार्थाचं अधिष्ठान होऊ शकत नाही. म्हणजे याचाच अर्थ या कल्पित नामरूपात्मक जगताचं अधिष्ठान ब्रह्म आहे आणि ते चेतन आहे. आणि ते जर चेतन असेल तर त्या अधिष्ठानाशिवाय अध्यस्थाचा भ्रम होणे शक्यच नाहीये. अशा पद्धतीने तत्वज्ञान मांडलेलं आहे आणि त्या निमित्ताने चेतन कारण वादही सांगितला गेलेला आहे. आमचा ईश्वर चेतन आहे, तो हे जगत निर्माण करतो आणि पुन्हा तोच या जगताचा आकार धारण करतो म्हणून निमित्त उपादान कारणही तोच आहे. अशा पद्धतीने आपण मांडलेलं आहे. म्हणून इथे काय आहे, इथे 4 पर्याय आपल्या पुढे मांडलेले आहेत आणि हे 4 पर्याय माझ्या श्रीगुरूंनी मांडलेत ते फार अप्रतिम आहेत. आणि त्या 4ही पर्यायांचा विचार केला तर मग काय आहे, आपल्याला या नामरूपात्मक पदार्थांचा आणि अधिष्ठानाचा संबंध जो आहे तो कुठे व्यक्त होतो ते कळून घेण्याची एक व्यवस्था तयार होते. आता पहिला इथं ते मांडलेलं आहे, सत्वरच सच्च्या नामरूपांचा भ्रम होतो असं जर का धरलं गृहीत तर काय होईल. शिंपीवर शिंपीचा भ्रम होत नाही, सत्वर सतचा नामरूपांचा भ्रम होणार नाही. म्हणजे अधिष्ठानावरच अधिष्ठानाचा भ्रम झाला हे कसं काय शक्य. आता शिंपली हे अधिष्ठान आहे, शिंपली उपहित चैतन्य आणि त्यावर चांदीचा भ्रम होतो. म्हणजेच काय आहे, चांदी भ्रमरूप आहे आणि त्याचं अधिष्ठान शिंपली आहे. पण शिंपलीवरच शिंपलीचा भ्रम झाला असं कसं काय बोलता. म्हणजे हे शक्य नाहीये. म्हणून भ्रम आपल्याला जेव्हा व्हावा असं वाटत असतं म्हणजे भ्रमाचा विचार जेव्हा करायची वेळ येते त्यावेळी अन्यथा रूप स्वीकारावं लागतं. म्हणजे काय झालं, शिंपलीवर काय झालं, या अन्यथा रूपाचा जणू काही आरोप झाला. या शिंपलीवर चांदीचा आरोप झाला. वास्तवात शिंपलीवर शिंपलीचा आरोप होणं कसं काय शक्य. त्याला आरोपच म्हणता येणार नाही. कारण आरोपित होण्यासाठी एक आरोप साधन असावं लागतं, त्याच्यावर त्याचा आरोप करता येतो. पण इथे मीच माझ्यावर आरोप केला या म्हणण्याला काय अर्थ आहे. म्हणजे असाही तर्क करता येत नाही. बरं, आता तुमचं म्हणणं जे आहे की असतावर हे जग निर्माण होतं, असतवर हा भ्रम होतो, तर असत स्वतः अस्तित्व रहित असल्याने त्यावर सच्च्या नामरूपांच्या अस्तित्वाचा भ्रम होणार नाही. कारण शेवटी कार्यकारण भाव संबंध आहे ना. असंच शब्दाचा अर्थ तुम्ही काही नाही म्हणता आणि काही नाहीच्या अस्तित्वावर काहीतरी भासतं या म्हणण्याला काय अर्थ आहे. काही नाही म्हणण्यामध्ये तुम्ही अस्तित्वाचा विचारच सोडून दिलेला आहे. मग आता काही नसताना तुम्हाला इथे हे जग त्याच्या सत्तेवर भासायला लागलं हे कसं काय शक्य आहे. कारण प्रत्येक पदार्थ कार्यकारण भावाचा. मग अशा पद्धतीने कार्यकारण भाव संबंध हा अध्यस्त अधिष्ठान रूपाने जर का आपल्या पुढे येत असेल तर मग काय आहे, तुमच्या बोलण्यामध्ये अधिष्ठानाचा विचारच कुठे येत नाही. कारण का नाही, अधिष्ठान नाहीच असं म्हणता तुम्ही. मग आता तुमचं अधिष्ठान नाही तर हा जगताचा जो विचार आहे तो कसा काय सिद्ध होईल तुमच्या ह्याच्यात. अशा पद्धतीने अर्थहीन बोलणी जी आहेत ती पूर्व पक्षाची आहेत म्हणून फारसा विचार त्याचा करण्याची गरज नाही. आता तिसरा विचार आहे, जगतावर भ्रम होतो का. जगत हे सतपासून उत्पन्न होत असल्याने कार्यावर कारणाचा भ्रम होणे शक्य नाही. आता कार्याचा कारणावर भ्रम होतो हा विचार आपण मांडला की आता उदाहरणार्थ कार्यकारण भाव संबंध करताना लाकडाची खुर्ची असा जर विचार केला तर लाकूड हे कारण आहे आणि खुर्ची हे कार्य आहे. लाकूड आहे म्हणून खुर्ची आहे. म्हणजेच याचा आहे अर्थच असा झाला, कारणाच्या सत्तेवर कार्याचा भ्रम होतो. पण आता जगतावर भ्रम होतो असं जर मानलं तर खूप काही बांधेल. आता जग कसं आहे ते जड अचेतन आहे. आता त्या जड अचेतन जगावर या जगताचा भ्रम झाला हे कसं काय शक्य आहे. म्हणून इथे काय आहे, भ्रमातही कार्यकारण भाव संबंध असतो आणि तो काही इथे सिद्ध होत नाही. कारण सिद्धांतच असा आहे, दुसरा जड अचेतन पदार्थ आणखीन त्याच्या भ्रमरूप जड अचेतन पदार्थाचं अधिष्ठान होऊ शकत नाही. अधिष्ठान हे चेतनच असावं लागतं
असा विचार आपल्या पुढे पक्का आहे. म्हणून इथे काय आहे, आपल्याला हाही विचार अशा पद्धतीने मांडता येतो. मग चौथा पर्याय जो आहे, भ्रमासाठी अधिष्ठानाची गरज नाही, असा जर विचार मांडला तर काय होईल, तर अधिष्ठानापासून भ्रम कोठेच नसतो. कारण शेवटी अधिष्ठान सिद्ध होत नाही तोपर्यंत भ्रमाचा विचार मांडणार कसा? म्हणजे प्रत्येक वेळी भ्रम होतो मला जेव्हा असं मी म्हणतो, त्यावेळी मला कुठल्या तरी योग्य गोष्टीचा विसर पडलेला असतो. समर्थांनी एका ठिकाणी म्हटलंय, तुझी या वियोगे जीवत्व आले. आता जीवत्व हे जर का भ्रमरूप असेल, तर तुझी या वियोगे असं त्यांनी म्हणलंय, याचा अर्थ आत्मारामा. आत्मारामाचा माझा वियोग झाला आणि त्यामुळे मला हे जीवत्व प्राप्त झालं. जीवत्व भ्रमरूप आहे, पण आत्माराम हे अधिष्ठान रूप आहे. म्हणून इथे काय आहे, भ्रमासाठी अधिष्ठानाची गरज नाही, हा विचार काही मांडता येणार नाही. म्हणून इथे काय आहे, पुढचं जे वाक्य आहे, असत रूप शून्य होते या म्हणण्याला वर जो दोष येतो तो सत होते या म्हणण्यावर येतो, अशी शंका व तिचे उत्तर. आता इथे सत होते या शब्दाचा विचार इथे मांडतायत. शंका, सत होते या वाक्यातील दोन शब्दांचे अर्थ मानले तर सतचा अद्वैत हा गुण नाकारला जातो. एकच अर्थ मानला तो पुनरुक्ती दोष येतो. उत्तर, व्यवहारात या पद्धतीची वाक्य नेहमी बोलली जातात. हे सगळं चिंतन मी मांडणार आहे, पण हे मांडताना मोठं अवघड प्रकरण आहे की हा पूर्व पक्ष कसा बोलावा. कारण ज्याची मलाच माहिती नाही धड, त्याच्याविषयी मी बोलतोय. हा केवळ इथे मांडलेला जो विचार आहे तो मी मांडतोय. आणि आता पुढे असं म्हणतायत की सत होते. आता सत होते तर सतची एक सत्ता व होतीची एक सत्ता, असं दोघांच्या सत्ता मानाव्या लागल्या तर काय होईल. कारण शेवटी काय आहे, दोन सत्ता मानल्या तर द्वैतापत्ती येईल आणि अशा पद्धतीने काय होऊन जाईल, अद्वैत नाकारलं जाईल. उत्तर मीमांसा काय सांगते की सतरूप आत्मस्वरूपाची सगळीकडे सत्ता आहे. म्हणून हे जे जगत कल्पित रूपाने भासतंय ते वास्तवात वेगळं नाहीये, पण काय आहे, ते कल्पित रूपाने भासतंय. जशी सूर्याची किरणं ही सूर्यापेक्षा वेगळी नाही, म्हणजे ती अद्वैतच आहे. म्हणजे सूर्य आणि सूर्याची किरणं असा भेद कसा काय करायचा. सूर्याची किरणं ही सूर्यरूपच आहे. म्हणून इथे काय आहे, तिथे दोन सत्ता मानल्या की अद्वैत नाकारलं जातं. म्हणून सत्ताचा अर्थ एक, सतचा अर्थ एक आणि होतेचा अर्थ एक, दोन्हीचा अर्थ एक एक काढत बसला तर मग काय होऊन जातं, दोन्हीकडे सत्ता सांगितली आहे. तर मग इथे द्विरुक्ती झाली तर अडचण काय आली. मुख्य विचार काय आहे, लोक व्यवहारात अशी द्विरुक्ती म्हणजे पुनरुक्ती केलेली वाक्य सतत वापरली जातात. मग आता काय होतं, बोलताना अशी द्विरुक्तीची वाक्य बोलली जातात, त्यावेळी काही अडचण येत नाही या लोकांना. व्यावहारिक सत्तेमध्ये आपण कितीतरी द्विरुक्तीची वाक्य बोलतो. ती इथे या पुढच्या श्लोकाच्या निमित्ताने, या 37व्या श्लोकाच्या निमित्ताने बोलला गेलेला विचार. कर्तव्य करतो, वाक्य बोलतो, धरण्यासारखा पदार्थ धरतो इत्यादी वाक्ये ज्याने वारंवार ऐकली आहेत त्याला उद्देशून सत होते असे सांगितले आहे. आता कोणाला सांगितलं की ही जी काय द्विरुक्तीची वाक्य आहेत ती आपल्याला बोलायची सवय नाहीये काय. विदर्भात जा, ते म्हणतात घेऊन घ्या, करून करा, खाऊन खा, अशा पद्धतीने बोलतात. आणि त्यावेळी काय होऊन जातं, खाऊन खा याचा अर्थ काय, दोन ते शब्द तयार करतो का, याचा अर्थ खाऊन घ्या, काही अडचणच नाही. त्या माणसाला बरोबर कळतं. मुख्य विचार काय आहे इथे, सत आसीत हे वाक्य श्वेतकेतूला सांगितलं. श्वेतकेतूनी श्रीगुरूंजवळ खूप बसलेला आहे तो. त्याला सत आसीत, सत आहे असं जेव्हा सांगितलं त्यावेळी त्याला त्या आसीत शब्दाचा अर्थ त्यांनी वेगळा काढला नाही. सतची एक सत्ता आणि आसीतची एक सत्ता असा त्यांनी अर्थ वेगळा काढला नाही. तो ब्रह्मरूपच झाला. लक्षात घ्या, त्या वाक्यातनं त्याला त्या वाक्यातला दोष दिसला नाही. तिथे त्याला द्विरुक्ती जाणवली नाही. केवळ त्याला ब्रह्मस्वरूपाचा विचार इथे पक्का केला गेलेला आहे आणि तोच त्याला कळला. त्याला काही अडचण आली नाही. पण यांना मात्र अडचण येते. आता त्याला आपण काय करणार. आपल्या डोक्यात फक्त हा विचार नसला म्हणजे आपलं काम झालं. आणि आपल्याला आनंद रूपतेचा विचार करायचा असेल तर सत असित शब्दाचा अर्थ हा सत पूर्वीपासूनच आहे, आहे आणि आहे या पद्धतीने आहे. आणि ज्यावेळी पुरा शब्दाचा अर्थ आता तो विचारात येणार आहे की पूर्वी, पुरा श्लोक 23 हा शब्द भूतकाला संबंधी आहे. आत्मवस्तू कालाच्या अस्तित्व असताना तो शब्द कसा वापरला. आता तो कसा वापरला, अहो आम्ही तो शब्द त्या जगाच्या संदर्भात वापरलेला आहे. आता तुम्ही तो ब्रह्मस्वरूपाच्या संदर्भात जर का पूर्व पक्षी लावत असाल तर आम्ही त्याला काय करणार.
सतैव सौम्य इदम अग्रे असी, या वाक्याचा तुम्ही जर पहिले जे काय 10 श्लोक आहेत किंवा काय जे काय उपनिषदात मांडलेले विचार आहेत ते जर मी न कळून घेता जर मी मग पुढे बोलायला लागलो तर ते काय म्हणणार? मग श्री गुरु म्हणणार, बाबा तू आमचं मत पूर्वीपासून ऐक आणि मग तुला तुझं कळून जाईल. म्हणून इथे आता परत उत्तर दिलंय, कालाचे अस्तित्व नसताना पूर्वी असे जे म्हटले ते शिष्याच्या बुद्धीवर असलेले कालाचे संस्कार लक्षात घेऊन सांगितले आहे, म्हणून येथे द्वैताच्या शंकेचे कारण नाही. वास्तवात ब्रह्म कालाच्या अतीत आहे हे शिष्यालाही माहिती आहे, पण त्याच्यावर काही कालाचे संस्कार आहेत म्हणून इथे काय आहे, त्या शिष्याला जगाचा अनुभव आहे. मग जगाचा अनुभव आहे तर त्याचा जन्म त्याला माहितीये, मग त्याचं लहानपण माहितीये, मग त्याचा तरुण काळ माहितीये, काय जो असेल तो त्याचं जे आत्ताचं आयुष्य आहे त्या पर्यंतचा काळ माहितीये. म्हणजे इथे काय आहे, इथे त्याच्या कालासंदर्भात धरून त्याला बोलायचंय. म्हणून इथे सृष्टीची निर्मिती सांगायची आता त्या शिष्याला सांगायची, तर मग काय सांगावं लागतं की पूर्वी कसं होतं ते पूर्वी जगत अव्यक्त रूपात होतं. तेच काय झालं, अव्यक्त रूपात अव्यक्तामध्ये बीज रूपात होतं. तेच पुन्हा त्या बीज रूपातनं पुन्हा त्या सृष्टीची निर्माण करायची वेळ झाली की मग काय होते, तो ईश्वर त्या सृष्टीची निर्मिती करतो. म्हणून इथे काय आहे, ते सदैव सौम्य इदमाग्र असी या संदर्भातला जो जगाचा संदर्भ आहे ते त्या जगाचा संदर्भ आहे तो या जगाशी आहे, म्हणजे अव्यक्ताशी आहे, पण त्या ब्रह्मस्वरूपाशी नाहीये. होते शब्द जो आलेला आहे भूतकाळातला तो केवळ जगाच्या संदर्भातला आहे. कारण इथे काय आहे, हे काल आज वगैरे ही जी काय भाषा बोलली जाते ही रेफरन्स टू कॉन्टेक्स्ट असते, पण सत मात्र निरपेक्ष अस्तित्व रूप आहे, त्याचं अस्तित्व निरपेक्ष आहे. म्हणून इथे काय आहे, काल हा समजुतीपुरता सांगितला असला तरी तोही भ्रमच आहे. शेवटी कालाचा काय आहे, भ्रमच आहे. सृष्टीच्या पूर्वी, सृष्टी असताना आणि सृष्टीनंतर असा तिन्ही काळातला जेव्हा विचार करायची वेळ येते तेव्हा मात्र काय आहे, तो काल हा विषय सुद्धा ब्रह्मरूप आहे. कारण आपलं ब्रह्म जे आहे ते कालातीत आहे आणि ते मी आहे म्हणून मी सुद्धा कालातीत आहे. म्हणून इथे काय आहे, अद्वैत हे द्वैताच्या भाषेतच सांगावे लागते. मुख्य विचार जो आहे तो आता या 39व्या श्लोकाचा विचार आहे. शंका व तिचे समाधान ही दोन्हीही द्वैताच्या भाषेतच करावी लागतात. कारण अद्वैताच्या भाषेत शंका विचारताच येत नाही व तिचे उत्तरही देता येत नाही. मुख्य मुद्दा काय आहे, जेव्हा आपण बोलायला सुरुवात करतो तेव्हा द्वैत स्वीकारावंच लागतं. फक्त प्रश्न असा आहे की ते द्वैत सत्य आहे का कल्पित आहे. त्या कल्पित द्वैताचा स्वीकार करायचा आणि ते कल्पित द्वैत पुन्हा काय करायचं, बाधित करायचं. मग बाधित करायच्या आधी ते मिथ्या ठरलं पाहिजे. म्हणून इथे काय आहे की ते सांगणारा एक आहे श्री गुरुपदाची व्यक्ती असं म्हणूया. त्यानंतर एक माझ्यासारखा शिष्य आहे, तो समजावून घेण्याचा प्रयत्न करतोय आणि ते समजावून घेताना दोघांमध्ये संवाद आहे. त्या श्रुतीचा संवाद आहे, उपनिषदांचा संवाद आहे. अशा पद्धतीने दोघांमध्ये संवाद होतो. मग संवादामध्ये द्वैत असणारच आहे. मग संवादामध्ये द्वैत असलं तरी सुद्धा त्या संवादाच्या द्वैतानी म्हणजे त्या संवादी द्वैतानी हा जो विसंवादी भ्रम आहे तो निवृत्त होण्याची व्यवस्था आहे. आणि मग एकदा तो भ्रम निवृत्त झाला की त्या शिष्याला सुद्धा अद्वैत तत्वाचा अनुभव येतो. म्हणजेच याचा अर्थ भ्रम निवृत्त करून घेण्यासाठी आपल्याला ही जी द्वैताची जी पद्धत आहे एका हद्दीपर्यंत अभ्यास करण्यासाठी, अज्ञानाच्या निवृत्तीसाठी ही द्वैतातल्या अभ्यासाची पद्धत स्वीकारावी लागते. आणि एकदा अज्ञानाची निवृत्ती झाली की मला माझ्या अद्वैत तत्वाचा विचार म्हणजे तो अनुभव आहे आनंदाचा तो मला येतोच. म्हणून अद्वैत म्हणजे ब्रह्मस्वरूप हे वास्तव आहे, तेच त्रिकाला बाधित आहे. पण त्याच्या सत्तेवर भासणारी सृष्टी जी आहे तो मात्र भ्रम आहे आणि त्या भ्रमाच्या निवृत्तीतनं मला माझ्या आनंदाचा लाभ होतो. हा मुख्य विचार आपल्या पुढे आहे. पुढे हा 40वा श्लोक असं म्हणतो, त्या प्रलयकालीच्या निश्चल व गंभीर अवस्थेत जे तेजही नव्हे व अंधारही नव्हे असे व सांगता न येण्यासारखे व्यक्त न झालेले असे सद्रूप शिल्लक होते. आता इथे सर्व सृष्टी जेव्हा अव्यक्तात विलीन होते, बीजरूपाने असते, तेव्हा मात्र तेव्हाचा जो विचार आहे त्यावेळी कोठे कोणती वगैरे असे शब्द बोलले गेलेले आहेत त्याचा विचार आपण करूया. या नासदीय सुक्तातलं ते एक उदाहरण दिलंय, ते श्वसन रहित श्वसन करीत होते. आता ते म्हणजे कोण, तर ते ब्रह्म. ते ब्रह्माचं अस्तित्व सांगण्याचा विचार इथे सुरू आहे. आता ते श्वसन रहित श्वसन या शब्दाचा अर्थ तिथे व्यवहार नाहीये.
ब्रह्मस्वरूप अव्यवहार्य आहे. ते एकमेव अद्वितीय असल्यामुळे त्याच्यात बोलण्याचा, चालण्याचा किंवा समजावून सांगण्यासारखे व्यवहार होत नाही. मग हे व्यवहार कुठे होतात? तर ते अद्वैत चिंतन मांडण्याचे जे सगळे व्यवहार आहेत ते केवळ द्वैतात होतात. म्हणून इथे काय आहे, ते कल्पित द्वैत स्वीकारतात आणि त्या कल्पित द्वैतामध्ये शब्दांची मांडणी होते आणि शब्दांची मांडणी होते तेव्हा ते बोललं जातं की ते श्वसनरहित श्वसन करत होतं. म्हणजे याचा अर्थ श्वसनरहित श्वसन कसं काय हो, असा बोलण्याचा विचार येतो तेव्हा त्याच्यामध्ये काही हालचाल नाही. कारण का, एक परब्रह्म संचले कदापि नाही विकारिले, अशा पद्धतीने ते विचार आहे. म्हणजे ते सर्वत्र परब्रह्म असल्यामुळे त्याच्यामध्ये विकार नावाची गोष्टच नाहीये. हे आपल्याला समजून घ्यायला लागेल. आणि दुसरा इथे शब्द आलेला आहे तो गंभीर. आणि गंभीर शब्दाचा अर्थ लक्षात घ्या, ते मनबुद्धीच्या म्हणूया आवाक्यात नाहीये. शब्द विण संवादीचे, पुन्हा इंद्रिया नेणता भोगीजे, बोला आधी झोंबीजे प्रमेयासी, ही ज्ञानदेवांची ओवी आहे. म्हणजे शब्दाशिवाय संवाद करावा लागतो. आणि ते तत्व कसं आहे, तर ते गंभीर आहे. त्या गंभीर शब्दाचा अर्थ ते खोल आहे. ज्ञानदेवांनी त्या अर्जुनाचं लक्षणही केलेलं आहे, ऐसेनी गभीरपणे स्थिरावलेनी अंतःकरणी. म्हणजे स्थिरावलेनी अंतःकरणी या शब्दाचा अर्थ शांत अंतःकरण. आणि शांत अंतःकरण ह्या आत्मस्वरूपाशी एकरूप झालेलं असतं. म्हणजे याचा अर्थ काय आहे, गंभीर शब्दाचा अर्थ ते मनबुद्धीच्या आटोक्यात न येणारं तत्व आहे. मग मनाने आणि बुद्धीने काय करावं? मनाने आणि बुद्धीने त्या भगवंताचा विचार करावा, त्याचं नाम घ्यावं, नंतर त्या आत्मारामाचा विचार करावा, आत्मानात्म विचार करावा आणि स्वस्वरूपाशी अज्ञानाची निवृत्ती करून एकरूप व्हावं. म्हणून इथे काय आहे, ज्याचं स्वरूप उजेडही नाही आणि अंधारही नाही. कारण अव्यक्तामध्ये उजेड आणि अंधार पाहिला तरी कोण आहे, हाही विचार पुन्हा करावाच लागतो. तिथे कुठलंच रूप शिल्लक नाही, शरीराचं कुठलंच रूप शिल्लक नाही, अशा पद्धतीने तो विचार आहे. म्हणून इथे त्या अव्यक्तामध्ये बीजरूपात जेव्हा सृष्टी असते तेव्हा द्वैत स्वरूपात काहीच बोलता येत नाही. त्याच्याकडे काही बोट म्हणून काही दाखवताच येत नाही. म्हणून इथे काय विचार आहे तो समजून घ्यायचा जर विचार असेल अद्वैत तत्वज्ञानाचा, तर या पूर्वपक्षी मताला आपल्याला हळूहळू सोडलं पाहिजे. चुकून जर काही आपल्या अंतःकरणामध्ये असा काही पूर्वपक्ष असेल, आता चार्वाकांचा पूर्वपक्ष आहे ते खाओ पिओ मजा करो म्हणणाऱ्यातली लोक आहेत. पण अशा लोकांना मात्र काय कळणार आहे ब्रह्मस्वरूपाचा विचार? ते म्हणतात हाच मनुष्य जन्म शेवटचा आहे, मग आता हा शेवटचा जन्म भोगतो, आम्ही परत जन्माला येणार नाही. पण त्यांना आपण पुनर्जन्माचा सिद्धांत सांगायला गेलो तो त्यांना पटणार कसा? म्हणून इथे काय आहे, हे सगळं पटतं, पण काय होतं, काही शंका राहतातच. तशीच पूर्वपक्षाला 41व्या श्लोकाच्या निमित्ताने शंका आहे. पण ती शंका मात्र आपल्याला आता आपला वेळ पूर्ण झालेला असल्यामुळे आपल्याला ती पुढच्या पाठात घ्यायची आहे. तर आज मात्र इथे आपण थांबूया. जय जय रघुवीर समर्थ. हरि ओम तत्सत. श्री पांडुरंगाय नमः. श्री वासुदेवाय नमः. मला एक छोटा प्रश्न विचारायचा आहे. हा विचार. प्रतिभा माझं नाव. हा म्हणजे ह्याचा मेन कन्सेप्टशी नाही आहे संबंधित, पण तुम्ही मेन्शन केलं हा. की गणपतीचा तुटका दात कुठल्या संदर्भात मेन्शन केलं ते मला ते समजलं खंडित नाही. मत, बौद्ध मत खंडित आहे ना. हं. तर गणपतीचं वर्णन केलंय श्री ज्ञानदेवांनी. हम्म. आणि त्याचे त्या त्या ओवीमध्ये त्यांनी त्या तुटक्या दाताचं जे प्रतीक आहे ते बौद्ध मत खंडित असल्याचं प्रतीक आहे, अशा पद्धतीने केलंय ज्ञानदेवांनी. अच्छा, बौद्ध मत खंडित म्हणजे त्यांचा खंडित जो म्हणजे शून्य, याचा अर्थ ते बौद्ध मत त्याज्य आहे थोडक्यात. म्हणजे शून्य त्यांचा जो विचार आहे तो त्याज्य आहे. त्याज्य आहे. आता साधा कार्यकारण भाव संबंध आहे की आपण म्हणतो की प्रत्येक गोष्ट जी आहे ती कुठलं तरी कारण त्याच्या मागे आहे. आपण भात नावाची गोष्ट घेतली तरी तो तांदळाचा भात आहे. म्हणजे याचा अर्थ प्रत्येक ठिकाणी कार्यकारण भाव असताना तुम्ही हे जगत शून्यापासून, मग शून्य शब्दाचा अर्थ ते काही नाही म्हणतात, काही नाही पासून काहीतरी जन्माला आलं, हे म्हणणं तुमचं इलॉजिकल आहे. ते हा खंडन. त्यातला हा बस असं. आणि एक तुम्ही सांगितलं ना की श्रुतीवर भ्रम, श्रुतीवर भ्रम म्हणजे
एकमेव अद्वितीय जे सांगितलंय त्याच्यावर भ्रम, नाही नाही. ते कळलं ना? हं? हा, श्रुतीने काय सांगितलं की आत्मा सद्रूप आहे म्हणजे ब्रह्म सद्रूप आहे, हम्म, त्याला स्फुरण झालं. आता हम्म. स्फुरण झालं आणि मग ईश्वर निर्माण झाला आणि त्यांनी हे जगत निर्माण केलं. म्हणजे ब्रह्मस्वरूपावर जगत अध्यस्त रूपाने भासतं, हे श्रुतीने सांगितलं. आणि ते ते जगत श्रुतीनी ब्रह्मरूप. आणि जे श्रुतीनी सांगितलं त्याविषयी भ्रम म्हणजे तो त्याविषयी प्रमाण भ्रम. ते 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 जे सांगितलेलं आहे त्या सांगितलेल्याला जर मी गृहीत धरलं नाही हम्म. तर मग भ्रम तयार होतात माझ्या आणि अंतर्गत. त्या भ्रमाला प्रमाण भ्रम म्हणायचं का? नाही, प्रमाण भ्रम नाही, प्रमाणाविषयी असलेला संशय. हा, एक्झॅक्टली. प्रमाण प्रमाणाविषयी भ्रम. असंभावना असं त्याचं वर्णन केलेलं आहे. हा, आणि मला प्रमाण, तेच म्हणजे जरा त्या विचारसागर मध्ये 3 असंभावना सांगितल्यात. असंभावना म्हणजे संशय. आता हम्म, प्रमाण श्रुती प्रमाणे, मग श्रुतीतली हम्म, वाक्य कर्मपर आहेत का उपासनापर आहेत का ज्ञानपर आहेत याविषयी हम्म. जो भ्रम आहे तो प्रमाण असंभावनेचा आहे. अच्छा, असं आहे ते त्याचं. कळलं. हा, आणि मग तसंच हा ब्रह्म हे म्हणजे सद्रूप हे एकमेव अद्वितीय आहे ह्या हा, विचारासंबंधी भ्रम म्हणजे प्रमेय भ्रम का? प्रमेय असंभावना म्हणतात. हा, प्रमेय प्रमेयाविषयी भ्रम. शब्दाचा अर्थ जे जाणून घ्यावयाचे असते ते. हा, म्हणजे मग तसं त्याच्याविषयी हा, हा, तसं पण ब्रह्म जाणण्याचा जवळ. विषय नाहीये. हा, काय? पण दोन्ही जवळ आहे, पण ते डेफिनेशन मध्ये हे प्रमाणाविषयी भ्रम आणि ते प्रमेयाविषयी हा, भ्रम. प्रमेयाविषयी. आता मला ब्रह्म जाणून घ्यायचंय पण ते हा, मला वेगळेपणाने कळणार नाही, हा. हे हा जो विचार आहे हा मनाला पटायला अवघड होतो. आणि त्याला प्रमेयाविषयी भ्रम त्याला म्हणायचं. प्रमेय असंभावना म्हणतात. प्रमेय असंभावना. हा, मला हे दोन, अजून एक असंभावना मला समजली नाही, पण मला ती विपरीत त्याचं ते भावना शब्द आहे. आठवत तिसरी नाही. आहे ती हा, विपरीत भावना आहे. हा, ती मग त्याचं विपरीत जरा भावनाचं विपरीत म्हणजे वास्तवात मी आनंद रूप आहे पण आनंद रूप असताना मी स्वतःला देह समजतो, ही विपरीत भावना आहे. अच्छा, त्याला विपरीत संभावना भावना काय? असं म्हणून. हा, विपरीत असंभावना म्हणजे विपरीत भावना असं. असंभावना. संशय. थँक्यू. हा, असंभावना म्हणजे संशय. तो विचारसागर मध्ये आलेला आहे विषय. थँक्यू, धन्यवाद. उदय दादा, हा, बोला. सर्व सर्व श्रुतींनीच सांगितलेलं आहे. हो, म्हणजे ब्रह्मसत्य जगन्मिथ्या हेही श्रुतीने सांगितलंय. करेक्ट. आणि ते सिद्ध करण्यासाठी कल्पना केली की ब्रह्माला स्फुरण झालं. हो, बरोबर आहे. म्हणजे ती कल्पना भ्रम काढून टाकण्यासाठी केली. अर्थात आता वास्तवात जग झालेलं नाही हे त्यांचं म्हणणं आहे, बरोबर आहे. म्हणजे पण ते दोन्ही मला पटत नाही. पटत नाही. त्यावेळी मग मी म्हणतो मला जग धडधडीत दिसत असताना तुम्ही नाही कसं म्हणता. मग ते म्हणतात नाही ना, त्याच्यापेक्षा काल्पनिक म्हण. याचा अर्थ दोन्ही गोष्टीची श्रुतीला जाणीव आहे असं म्हणायला हरकत नाही की कर्मपर, उपासनापर आणि ज्ञानपर श्रुती आहेत, त्याच्यामध्ये विचारवंतांचा गोंधळ होतोय. हो, म्हणून फायनल मत श्रुतीने आपलं दिलं. फायनल मत श्रुती आणि श्री गुरूंनी दिलं. ते सिद्ध करण्यासाठी काल्पनिक गोष्टी काही मांडल्या. अगदी बरोबर. बरोबर आहे ना? म्हणजे असं मला समजलं. हा, बरोबर. अगदी बरोबर. आता धन्यवाद. तो कल्पनेचा भ्रम काढून टाकायचा. आणि समजा तो भ्रम नसलाच तर आम्हाला नसलाच तर तुम्ही आनंद रूप आहात. तो भ्रमच होत नाहीये आम्हाला. मग तुम्ही आनंद रूप आहात. धन्यवाद. तुम्हाला अभ्यास करायची सुद्धा गरज नाही. धन्यवाद. दादा, मला एक विचारायचंय हा, की वेदांत शास्त्र असं म्हणतंय की जग झालेलंच नाही, हो, पण भक्तिशास्त्राच्या यांनी किंवा भगवान श्रीकृष्णाने उपदेश करताना असं म्हटलंय की मी सर्वत्र आहे हो, आणि तू मलाच पहा, हो. असं. तर आता मग ते जग गृहीत धरून बोललंय. हा, जग गृहीत धरून बोलले असंच म्हणायचं ना? हो, हो. पण भगवंत एका ठिकाणी असंही म्हणलेले आहेत हा, की जग माझ्यात नाही. हो, हा, 9व्या असंही अध्यायाचा. हा 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 माझं अनाम्याची नामे ठेवी ती हा वगैरे हा वगैरे. मी अनामय म्हणजे आत्मरूप आहे. अशा. म्हणजे तो आत्माच्या दृष्टीने विचार झाला.
भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण, तुमचा आवाज इको येतोय. भगवान श्रीकृष्ण हे नेहमी 3 भूमिकेतनं बोलतात. एक म्हणजे पहिली भूमिका आहे ती आत्मरूप श्रीकृष्ण, दुसरी सगुण श्रीकृष्ण आणि तिसरी ईश्वररूप श्रीकृष्ण. ते कोणत्या भूमिकेतनं बोलतात हे समजून घेतलं पाहिजे. हा 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 एक ईश्वर रूप, एक आत्मरूप हा आणि आणि एक सगुण रूप. एक सगुण साकार रूप, हा चरित्र रूप जो आहे ते. हा हा की आता उदाहरणार्थ अर्जुनाचे श्रीगुरु भगवान श्रीकृष्ण आहेत, ते सगुण रूपातले. हो हा मग ते अर्जुनाला त्यांनी अनेक विशेषणं वापरली आहेत, ती सगुण श्रीकृष्ण आहेत ते बोलणार. पण मी आहे मलाच पहा असं म्हणताना मात्र ते पण सगुणात ते बोलत असले तरी निर्गुणाचा उल्लेख करतायत. अर्थात त्याचं कारण काय माहितीये का, की निर्गुणाचा अनुभव आल्याशिवाय सगुण आणि निर्गुण एकरूप आहे हे म्हणण्याला अर्थ नसतो. हो हा हो म्हणजे त्या आनंदाचा मला निखळ आनंदरूप मी आहे असा विचार जोपर्यंत माझ्या अंतःकरणात सिद्ध होत नाही, तोपर्यंत सगुण म्हणू की निर्गुण हे शब्दरूप आहे केवळ. साधक म्हणून ठीक आहे की मी दोघांना अगदी एकच पाहतो, पण ज्या दिवशी मला आनंद रूपतेचा अनुभव येईल त्या दिवशी खरं सगुण आणि निर्गुण एकरूप आहे हे त्याला खऱ्या अर्थाने कळलं असं म्हणावं लागेल. म्हणजे जो मला पहा असं म्हणणारा जे आहे त्याचा भाव असा आहे की मी सगुण निर्गुणाच्या अतीत आहे. आहे अतीत आहे आणि एकरूपच आहे. सगुण आणि निर्गुण अशा रूपाने मी वेगळा पण नाही. हे असं तर भूमिका पक्क्या आहेत त्याच्या, पण ती त्याच्या बाजूनी पक्क्या आहेत, त्या माझ्या बाजूनी झाल्या. हा मला तेच म्हणायचं होतं की ती म्हणजे विचार करताना इकडून आणि तिकडून असा विचार असं झाला पाहिजे ना. श्रीगुरु मला विचार सांगतात, माझा आणि श्रीगुरूंचा विचार एकरूप झाला पाहिजे, त्यांच्या विचाराशी जुळला पाहिजे. हो ठीक आहे, धन्यवाद. मला एक विचारायचं आहे. हे जे आता तुम्ही म्हणजे म्हणालात की श्रीकृष्ण म्हणजे 3 रूपातनं बोलत असतो वगैरे. तर हे जेव्हा आपण ऐकतो, वाचतो किंवा हे श्रीकृष्णाच्या वेगवेगळ्या रूपामधले त्याचे वेगवेगळे हे, तर तेव्हा ते आपण तर्कानेच केवळ समजून घेऊ शकतो का, की असं नाही, तर्काने नाही, काय प्रमाण म्हणजे आहे. असं? त्याचं बोलण्याचं प्रमाण आहे ना. अच्छा. आता जेव्हा त्यांनी म्हटलंय ज्ञानेश्वरीमध्ये मज अनाम्यासी नामे ठेवी असं काहीतरी आहे, तर मग अनामा हा शब्द आत्मरूप श्रीकृष्णाकडनं आलेला आहे. कारण अनाम्याचं नाम कसं काय, म्हणजे मी अनामा आहे म्हणजे आत्मरूप आहे आणि माझं नाव मात्र श्रीकृष्ण ठेवतायत. अशा पद्धतीने तर्क नाहीये तो, त्यांनी तिथे बोललेला आहे. म्हणजे ज्ञानदेवांच्या ओवीला तर्क नाही म्हणता येणार, ते शुद्ध प्रमाणे अगदी असं. माझं आकुलाचे कुल वानिती असाही शब्द आहे. यदा यदा हि धर्मस्य हॅलो, तुमचा आवाज नाही येतोय का? हा आता येतोय. हा नमस्ते. यदा यदा हि धर्मस्य असं जे श्लोकात म्हटलंय ते मी धर्माला ग्लानी जेव्हा जेव्हा येईन तेव्हा मी जन्म घेईन असं आश्वासन दिलं, असं वचन दिलं. म्हणजे मग हे जगाच्या संदर्भात का, म्हणजे मी जन्माला येणार. ग्लानी आणणारे अधर्मी लोक असतात, अधर्म करणारी लोक असतात आणि जेव्हा त्यांचं बंड अधिक माजतं तेव्हा तेव्हा मी धर्म स्थापना करण्यासाठी मी जन्म घेतो. पण अजून दुसरंही एक कारण आहे, भक्तांसाठी पण मी जन्म घेतो, अशी पण एक भूमिका आहे त्याची.
नमस्कार उदय दादा. हा नमस्कार. धर्माला ग्लानी येते, हा ह्याचा नेमका आपण काय अर्थ लावायचा? अधर्माचं बंडम असतं. म्हणजे त्याला काय क्रायटेरिया लावायचे आता? म्हणजे आता बघा ना, दुर्योधन काय पद्धतीने वागत होता. अधर्माचा विचार. दुर्योधनाचं वागणं धर्माला कुठे लागून होतं? द्रौपदीचा केलेला अपमान किंवा जे काय कृत्य घडलेलं आहे ते, किंवा पांडवांना नाकारलेलं राज्य, त्यांचा हक्क नव्हता काय? असा तो विचार. म्हणजे अजून अधर्माची पराकोटी झालेली नाही अवतार घेण्या इतपत. आता ज्या वेळी अशी पराकोटी होते त्यावेळी तो अवतार घेतोच, ही भूमिका आहे. कारण त्याला धर्म आवडतो, भगवंताला. असा तो विचारच आहे. नाही, विचार समजला मला. पण आता सुद्धा अधर्म चालूच आहे. अर्थात आहेच, पण त्याची अजून अवतार घेण्या इतपत तो पराकोटीला पोहोचलेला नाही असं आपल्या दृष्टीने. आता काय माहिती, अवतार घेतलेला असेल तर काय माहिती आपल्याला. दुसरा जो उद्देश सांगितला उदयदादांनी, तो परित्राणाय साधूनाम असा आहे. त्यामुळे साधुवृत्ती वाढली नाही असं पण म्हणता येईल. पण माझी साधुवृत्ती वाढवता येते मला, एवढा विचार करावा. हो हो. कारण दुसऱ्यांची वाढेल नाही वाढेल आपल्या हातात काही नाही. मी त्याला इतकं छान वागावं की त्यांनी माझ्यासाठी यावं. बरोबर आहे. अध्यात्म हे स्वतःसाठी, जगाला सुधारवण्यासाठी नाही, हे स्वतः आत्मोन्नतीसाठी आहे. बस जग जगापरी चाले ते ईश्वर सूत्रे बांधियले, ते सूत्र मी हाती घेतले ऐसे न व्हावे, ज्ञानेश्वर महाराजांचं म्हणणं आहे. त्यामुळे मी माझ्यावर मात्र अंकुश ठेवावा, माझ्या वागण्यावर. बरोबर. नमस्कार दादा, उदय दादा. धर्माच्या किती प्रकारे आणि कशा प्रकारे व्याख्याने आपण विचार आपल्याला करता येतो चिंतनाने? काय बरेच धर्माच्या व्याख्या आहेत. आता हा जो धर्माचा विचार आहे तो वेगळा आहे, पण समर्थांनी पण एक धर्म सांगितलाय, स्वरूपी राहणे हा स्वधर्म, असा एक सांगितलाय, साधकाचा धर्म. त्यात तो जास्त महत्वाचा आहे. अगदी आता विधींचं पालन हा धर्माचा विचार आहे. संतांवर श्रद्धा, श्री गुरूंवर श्रद्धा, त्यांनी लिहिलेल्या ग्रंथांवर श्रद्धा. पुन्हा धर्माच्या काही व्यावहारिक सत्तेतल्या व्याख्या आहेत, त्या मला माहित नाहीयेत, पण त्याही व्याख्येनुसार आता उदाहरणार्थ कोणाची निंदा करू नये हा भाग आहे. अशा पद्धतीने अनेक गोष्टी मांडल्या गेल्या. धन्यवाद. धन्यवाद. परधन आणि परनिंदा आणि परनिंदा, हा, हे करायचं नाही अजिबात. हा निषेध आहे. हो, निषिद्ध वर्तन. हा, निषिद्ध वर्तन आहे, जे मानवाला करता येणं शक्य आहे. हा. पण आणि सर्वांमध्ये मी आहे पण माझ्यात कुणी नाही असं भगवंताचं म्हणणं आहे. ते आत्मरूप भगवंताचं म्हणणं आहे. ते मुख्य उद्देश आहे. आणि आत्ताचा सध्याचा धर्म म्हणजे स्वरूपी राहणे हा स्वधर्म आहे, अखंड अनुसंधानामध्ये. बरोबर ना? बाकीच्या धर्माचा विचार करण्यापेक्षा आपण स्वधर्माचं पालन कसं करावं आणि आपल्या स्वतःच्या स्वधर्मात कसं राहावं याचा विचार अत्यंत करणं जरुरीच आहे सध्याच्या काळामध्ये. दुसऱ्याने काय करण्यापेक्षा आपण काय करावं. मला एक विचारायचं आहे. मला हे पटतंय आपण सांगितलं आणि आत्ताच ह्याच सेशन मध्ये कितीदा तरी सांगितलं की श्रीकृष्ण म्हणतात की मी सगळ्यांमध्ये आहे आणि कोणी माझ्यामध्ये नाही. पण कोणी माझ्यामध्ये नाही हे मला समजायला अवघडच जात आहे. अन्वय व्यतिरेक.
नाही नाही कबूल, पण मी सगळ्यांमध्ये आहे हे आपल्याला कळतं की आत्मरूपाने मी सगळ्यांमध्ये आहे. हा ते कळतं आपल्याला. हा. पण बाकीचे म्हणजे मी त्याच्यामध्ये नाही हे कसं असं वाटतं. हा. आता मुख्य मुद्दा काय आहे, मी कोणत्या बाजूनी विचार करतो आहे. जगाच्या बाजूनी विचार केला ना, एक कोणाचा तरी इको आवाज येतोय. Please एक बंद मिनिट करा. धारुरकर काकू, तुम्ही आवाज म्यूट करा तुमच्या ह्याचा. हा, तर प्रश्न असा आहे, जेव्हा जगताच्या बाजूनी बोललं जातं तेव्हा जग जड अचेतन समजलं जातं अशा पद्धतीने. म्हणून जग अशा पद्धतीने माझ्यात नाही, म्हणजे व्यतिरेकी पद्धतीने तो विचार आहे. मग तो विचार असं सांगतो की देह म्हणजे मी नाही, बुद्धी म्हणजे मी नाही, मन म्हणजे मी नाही. अशा पद्धतीने नाही नाही पद्धतीने जेव्हा बोललं जातं तेव्हा ते व्यतिरेकी पद्धतीने, आणि आहे म्हणणं जातं ते अन्वयी पद्धतीने. अशा पद्धतीने ते विचार आहे. कळला विचार? हॅलो हा हॅलो, बोला. व्यतिरेकी पद्धतीने जेव्हा मी समजावून घेते हो, तेव्हा असं समजायचं का की माझ्यामध्ये श्रीकृष्ण ईश्वर आहे, हो. पण मी ईश्वरात नाही, व्यतिरेकी पद्धतीने. नाही बरोबर? असं नाही, असं नाही. मग विचार काय माहितीये का, माझ्या अंतःकरणामध्ये मी देह आहे ही म्हणजे, आणि देहाच्या अस्तित्वावर माझं अस्तित्व अवलंबून आहे हा विचार माझ्या अंतःकरणात पक्का बसलेला आहे. आणि त्या निमित्ताने मला सुख आणि दुःख होतं. म्हणजे मला अनुकूल काही घडलं तर बरं वाटतं, आणि प्रतिकूल काही देहाला घडलं की चुकीचं वाटतं, म्हणजे दुःख होतं. पण खरोखरीच मी देह आहे काय असा विचार जेव्हा करायची वेळ येते तेव्हा देह 5 महाभूतांचा आहे. तो येतो, काही काळ टिकतो आणि कालांतराने जातो. आणि हा देह सद्रूप आत्म्यावर अध्यस्त रूपाने भासतो. आता तो सद्रूप आत्मा मी आहे असा जेव्हा विचार करायची वेळ येते तेव्हा त्या सद्रूप आत्मस्वरूपाच्या वर हे जणू काही मी देह आहे या वृत्तीचं आवरण आलेलं असतं. आता ते आवरण त्या देहाच्या अनासक्त वृत्तीमध्ये, म्हणजे वैराग्य वृत्तीमध्ये, म्हणजे मिथ्या वृत्तीमध्ये ते निघून जातं. आणि ते निघून गेलं की मी आत्मा आहे हा मला अनुभव येतो. मग ते निघून जाण्यासाठी देह म्हणजे मी नाही असा जेव्हा हा जो विचार आहे हा माझ्या अंतःकरणात दृढ करावा लागतो. म्हणजे जेव्हा जेव्हा देहाच्या अस्तित्वावर माझं अस्तित्व अवलंबून आहे, म्हणजे उदाहरणार्थ मी आरशात बघतो, सतत मला माझ्या रूपाचा अभिमान असतो, ते खूप छान आहे, मला बीपीची गोळी पण नाही, माझं हे फार छान आहे, अशा पद्धतीने जेव्हा बोललं जातं तेव्हा ती बोलणी माझ्या अंतःकरणातनं काढायची असतात. आता ती काढणं हा जो विचार आहे ना तो व्यतिरेकी विचार आहे. आणि ती निघून गेल्यानंतर जो काय विचार येतो म्हणजे वृत्तिस्थ चिदाभासाला, की तो विचार असा येतो की मी आनंदाचा ठेवा आहे. तो आनंदाचा, तो अन्वयाचा विचार आहे. हा नाही त्यातला. नाही, हे छान सांगितलं, पण हे नाही मला विचारायचं होतं. मग बोला. मला ते पहिलाच प्रश्न आहे अजून, की हा, ईश्वर म्हणतो की मी सगळ्यांमध्ये आहे, पण कोणी हा. माझ्यामध्ये नाही. तर कोणी ईश्वर माझ्यामध्ये निर्मळ आहे. नाही, नाही नाही, कोणी माझ्यामध्ये नाही हा पार्ट मला नाही समजत. आता तो जड अचेतन पार्ट आहे ना जगाकडचा, त्याच्या बाजूनी केलेली बोलणी आहे. म्हणजे सूर्य आणि सूर्याची किरण अशी भाषा आहे. आता सूर्याच्या बाजूनी जर विचार करायचा असला तर सूर्याच्या बाजूनी सूर्याची किरण सूर्यरूपच आहेत. हो, पण किरणाच्या बाजूनी जेव्हा विचार करायची वेळ येते त्यावेळी किरण म्हणजे सूर्य नव्हे हा विचार जो आहे तो विचार आहे तसा. आला का लक्षात आता? हां, आता ह्या सूर्य आणि किरणाच्या ह्याच्यामध्ये आला लक्षात. हा. परंतु ते जे विश्वरूप दाखवलं श्रीकृष्णाने, मग त्याच्यात तर त्या विश्वरूपामध्ये, त्या बॉडीमध्ये सगळेच तर होते. मग ती अन्वयाकडची भाषा आहे. आलं का लक्षात? ब्रह्मस्वरूपाकडनं जेव्हा विचार होतो ना त्यावेळी मीच त्या सर्व सृष्टीच्या रूपाने नटलेलो आहे अशी भूमिका मांडली जाते. आलं का लक्षात?
तर त्या एक्झॅक्ट ती पॉइंट कल्पित मध्ये रूपाने. हा, त्या एक्झॅक्ट असं पॉइंट मध्ये तुम्ही माझ्यात नाही हे मग तसं ते डिफीट झालं ना ते तिकडे. तुम्ही माझ्यात नाही हे म्हणताना ते ब्रह्मरूप श्रीकृष्ण बोलतात. एकमेव अद्वितीय श्रीकृष्ण. हम्म. एकमेव ओके. अद्वितीय श्रीकृष्ण म्हणतात की तुम्ही माझ्यात नाही. म्हणजे आता कळलं. सृष्टी रूपाने तुम्ही माझ्यात नाही. एक्झॅक्टली आता कळलं. म्हणजे की हा म्हणजे एकमेव अद्वितीय मध्ये जग हा झालेलंच नसल्यामुळे तुम्ही माझ्यात नाही. कोणीच नाही. हा म्हणून नाही. असं- ओके अशा कळलं. या थँक्यू. गुड. कन्सेप्ट क्लिअरन्स पाहिजे, बाकी काही नाही. पण एक एकदा मांडता येत नाही काय पण कन्फ्युजन आहे असू हे दे पण ना, मांडता येत नाही. कन्सेप्ट महत्वाचा आहे का मांडणी महत्वाची आहे? नाही पण मी मांडल्याशिवाय उत्तर कसं मला मिळणार ना, पण म्हणजे मला असं उत्तर मिळालं की काम झालं. आता मिळालं मग प्रश्न कसा आहे माहिती का, बरोबर. की शेवटी आता आपण हा महाभूत विवेक वाचला संपूर्ण 109 श्लोकांचा. फायनली तुम्ही काय विचार करणार आहे महाभूताचा, की ही महाभूत 5 मिथ्या आहेत. मग ही मिथ्या आहेत, त्या मिथ्या 5 महाभूतांचं बनलेलं माझं शरीर आहे आणि त्या शरीराचं अधिष्ठान ब्रह्म आहे, ते मी आहे. असा मी एवढाच विचार करणार ना 2-3 वाक्यात. पण ती 2-3 वाक्याचा विचार करण्यासाठी 109 श्लोक ऐकावे. पण खरं सांगू का, ते तुम्ही जे म्हणाला ते अगदी बरोबर आहे आणि तसंच ते विचार करायला पाहिजे. पण मिथ्यापर्यंत विचार येतो, पण ते मी आहे हा विचारामध्ये कुठेतरी मोठा प्रश्नचिन्ह येतो माझ्याच त्याचं मनात. कसंही माहिती का, ती साधन प्रक्रिया कंप्लीट करायची असते. अच्छा म्हणजे अच्छा. कसं, की नको असलेला विचार आला, करेक्ट, त्याला हव्या असलेल्या विचारांनी छेद दिला, मग त्याच्या पुढे 6 अहम, बरोबर आहे ना, सोहम या असं म्हणायचं आणि अंतःकरण वृत्ती क्षणभर डोळे मिटून शांत करायची, त्या आनंदाचा अनुभव घ्यायचा आणि मग व्यवहारात यायचं. म्हणजे काय झालं, ती प्रक्रिया पूर्ण झाली सनिमित्य. पण असं करता करता ही प्रक्रिया करायची गरज पडत नाही आणि मी सहजच आनंदात आहे असं लक्षात येतं. त्याला म्हणतात निर्निमित्य. पण हे सनिमित्य, हा, म्हणजे विचारांनी हे मिथ्या असं येतं हा, आणि ते येस पटतं येस. पण. पण मग परंतु ते तुम्ही शरीराचं अवलंबित्व कमी झालं पाहिजे त्याच्यामध्ये. तुमचं जे शेवटचं वाक्य आहे ना, की असा जो ब्रह्म तो मी, हे मात्र म्हणजे शाब्दिक सुद्धा म्हणायला येतच नाही तोंडात ना, म्हणजे मग इतकं ते ते सवयीने येईल ना. ओके. सवय तर लावायला लागेल. कारण का अनंत जन्माची सवय आहे ना, ती मी देह म्हणणारी, ती असं म्हणायला प्रवृत्त करत नाही लगेच. म्हणजे ती असंभावना आहे ना, असं हा, मग ती पुन्हा शरीराविषयी असं भ्रमच आहे ना, तो संशयच आहे. मी शरीर आहे का मी आत्मा आहे, हा भ्रमच आहे ना. नाही, शरीरचा समजा गेला भ्रम, तरी तो मी आहे हा अजून उरलेला असतो भ्रम. तो मी आहे द्वैताचा भ्रम होऊ दे, तो भ्रम तो जात नाही. तो जात नाही असं मी जाईल म्हणते. ना, तो नंतर जातो, तो हळूहळू जातो. पर्यंत असं वाटतं निदान म्हणजे शब्दाने तरी शक्य आहे वाटतं, की ठीक आहे देह मिथ्या आहे, मी असू मानते दे, आधी शब्दाने. शब्दांच्या स्तरावर निश्चय होतो, हळूहळू तो साधनेच्या स्तरावर होतो. पण साधन करणं हा भाव अंतःकरणात हवाच. पण आणि मग तो जो ब्रह्म मी हा शब्द पण मला सहन होत नाही, कारण मला ते खरंच वाटत नाही. अच्छा, मग त्यालाच म्हणतात असंभावना दोष. ते होतंय, ते मी सांगते, म्हणजे हेच मी सांगायचा प्रयत्न. याच्यात बोललेलो आहे की 3 आवरणं असतात. एक असत्वापादक, असत्वापादक म्हणजे ब्रह्माच्या अस्तित्वाविषयी संशय असतो. हा, आणि मग दुसरा जो आहे तो आभानापादक, कारण मला त्याचं भान नाही, त्यामुळे राहत मी आनंदात आहे ठेवा, म्हणून त्याचा परिणाम मला आनंदापादक आवरणात जावं लागतं. म्हणजे मी आनंदाचा ठेवा आहे हे मला कळत नाही. पण असा काय म्हणूया संयुक्तिक विचार करायचा, तो मला माझ्या आनंद एकदम कमी झालाय आवाज. हा, कमी झालाय. नाही, येतोय आवाज, व्यवस्थित येतोय. ताई म्हणतात ते बरोबर आहे. शंका ही एकेका स्टेजला ती शंका टिकते खूप खूप काळ. पण मला असं वाटतं की तिथे गुरुकृपा हो, गुरुकृपा ही कायम कार्यरत होत असते, यात वाद नाही. श्री गुरुचा अंतिम असतो केवळ प्रॉफिट. ही असंभावना जायला ती श्रद्धा बळकट असा त्याचा अर्थ. श्रद्धा हवेच.
बळकट नाही आहे श्रद्धा, पण ती इनफ बळकट नाही. हा. म्हणजे एक ह्याच्यावरच काम करायला पाहिजे. एक छोटीशी गोष्ट सांगू का? एक दारुरकर बाई, तुम्ही तुमचा आवाज बंद करा. हा, बोला. हॅलो. प्रश्न कोण विचारत होतं? कोण विचारत होतं तेच मला मी कळत नाही. प्रतिभा विचारत होते आणि इथपर्यंत आलं की ते पुढचं मी ब्रह्म येथे मध्ये असंभावना आहे आणि याचा अर्थ तिथे श्रद्धा म्हणजे कमी पडते आणि त्याच्यावर काम करायला पाहिजे. त्यावेळेला नाही, कोणीतरी बोललं की काय आहे एक माहिती गोष्ट का, सांगते. तुम्हाला जे साधन दिलंय ना तुमच्या श्री गुरूंनी, ते तुम्ही कॅरी ऑन करा. एक दिवस श्रद्धा वगैरे या सगळ्या गोष्टी परफेक्ट होतात. साधन आपोआप निष्ठेने करायची गरज आहे. बरोबर. हा, या. ते गोल तुमच्या निश्चित. पॉझिटिव्ह आहेत ते होत जातील, बट इट विल टेक सम टाइम. या. हा. पण ते कोणीतरी बोललं की एक गोष्ट सांगते, त्यांचा आवाज बंद झाला. आय डोंट नो हू वॉज दॅट. ओके ओके. मी अंजली धारुरकर बोलतेय. हा, ते तुमचा आवाज तुम्ही चालू करता त्यामुळे इको येतो ऐकू. हो का? म्हणून तुम्ही ऐका हा. फक्त एक. हा, तर एक अशी छोटीशी गोष्ट आहे, ते ब्रह्ममी कसं आहे. तर उदयदादांनी एक अशी छान सांगितली होती केनोपनिषदामध्ये, की जीभ नावाचं जे इंद्रिय आहे ते जड अचेतन आहे. ओके. पण जेव्हा आपण त्या जिभेने अन्न खातो, जे अन्नाची जी चव लागते मला, ती चव कोणाच्या सत्तेवर लागते ह्याचा जर मी विचार केला, तर तीच चव आत्मस्वरूपाच्या सत्तेवरच मला कळते. केनोपनिषदाचा हा सुरेख विषय आहे आणि तो उदयदादांनी खूप सुंदर समजून सांगितला होता, की कान ऐकू शकत नाही, पण कान कोणाच्या सत्तेवर ऐकतात? कान जड अचेतन आहेत, पण कान कोणाच्या सत्तेवर ऐकतात? आत्मस्वरूपाच्या सत्तेवर. मग प्रत्येक वेळेला थोडासा असा विचार करत जायचा, की जे जे काही मला कळतंय, जी जी चव लागती आहे, जे जे काही होतंय, ते सगळं आत्मस्वरूपाच्या सत्तेवर होतंय ना. असा जरी विचार केला तर आपली श्रद्धा वाढायला लागते आत्मस्वरूपाच्या बाबतीत. बरोबर आहे का नाही? असं होत जातं ना, कारण उदयदादांनीच हे सगळं केनोपनिषद सुंदर सांगितलेलं आहे. तर त्याच्यावर मी हे थोडीशी सांगू का विचारलं तुम्हाला, की मला पाण्याची चव लागते, ती कोणाच्या सत्तेवर लागते? मग तिथे ब्रह्म नावाचं तत्व आहे ना, कारण माझं अधिष्ठान ब्रह्म आहे, ते ब्रह्म मी आहे. मग हे सगळं जरी मिथ्या असलं तरी चव लागते, किंवा जे काही मी अनुभव घेते किंवा जो काही विषयांच्या ह्याच्याने अनुभव घेते तो सत्य स्वरूपावरच घेते ना. म्हणजे मी सत आहे, माझी विपरीत असंभावना दोष हा केलाच पाहिजे माझ्या अंतःकरणात हळूहळू, असा विचार करत जायचा. असा विचार केल्यानंतर मग कमी कमी होत जातात ह्या सगळ्या दोषांचं प्रमाण कमी होत जातं. प्रमेय, अप्रमाणाविषयी असंभावना दोष, विपरीत भावना दोष हे कमी होत जातं हळूहळू. थँक्यू बरोबर अंजली आहे? ताई, मला बरोबर कळलं कळलं ना? आणि थँक्यू फॉर दॅट. आणि म्हणजे इथे मला वर्क करायला पाहिजे. हा, तिथे वर्क करावं लागतं बेटा, आणि त्याच्याशिवाय ते पुढे होत नाही. हा, ते हो खूप महत्वाचं आहे. हो, बरोबर. आता उद्यापासून आपण एक अशी सवय करायची, या सगळ्या गोष्टीची, खाताना, पिताना, उठताना, बसताना, हे मला कोणाच्या सत्तेवर होतंय? आत्मस्वरूपाच्या. मग ते हळूहळू हळू आपली ती विंगत व्हायला लागते. बरोबर. आणि बाकीचं मिथ्याही कळत जातं. इंद्रिय जड आणि मिथ्या आहेत, हो. पण त्याला सत्ता अधिष्ठानाची आहे, ती अधिष्ठान मी आहे. असा जर विचार मी केला तर ब्रह्म हा निश्चय व्हायला वेळ लागणार नाही. बरोबर आहे? पटलं का? पटलं हो, का? अगदी अगदी. म्हणजे शाब्दिक लेवललाच, पण तरी तेवढं सुद्धा कळणं महत्वाचं आहे ना, शाब्दिक लेवलला सुद्धा. हो हो हो. ते सुद्धा कळत नव्हतं आणि मांडता येत नाही एकदा, काय एक्झॅक्टली कळत नाही. आणि एकमेव अद्वितीय ब्रह्मामध्ये काहीही सामावलं जात नाही, कारण ते इतकं घनदाट आहे
की त्याच्यामध्ये काही त्याला ते बेखबर आहे पूर्णपणाने. आपण निर्माण झालो काय किंवा जग निर्माण झालं काय त्याला काही माहिती नाहीये. त्यामुळे ते माझ्यात आहे पण मी त्याच्यात नाहीये, ते बेखबर आहे. समर्थांचा लाडका शब्द आहे हा. त्यामुळे ते अशा पद्धतीने जर आपण अनुभवत गेलो हळूहळू, हा सगळा उदयदादांनी मांडलेला विषय आहे म्हणून मी सांगते. थँक्यू. आणि त्याप्रमाणे आपण आपला अभ्यास रोजच्या रोज करायचा, रोजच्या रोज, प्रत्येक क्षणाला. बरोबर आहे? पटलं का आता? अगदी अगदी. धन्यवाद. थँक्यू. त्यांच्या इतकं ज्ञान मला नाहीये पण त्यांच्याचकडनं मी हे सगळं शिकलेली आहे.